हॅलो सर्व इंजिनियर्सचं स्वागत आहे आपल्या क्लासवरती. बघा आपण काय करतोय, लेक्चर सिरीज क्लास सिरीज घेतोय. यामध्ये आपण महाट्रान्सफॉर्ममध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत हे काय करतोय, सॉल्व्ह करतोय. आपला कुठला पार्ट आहे, क्लास फोर्थ आहे. ज्यांनी 1 2 3 बघितलं नसेल सरांनी बघून घ्या, कारण महत्त्वाचे प्रश्न आहेत, लेवल अंडरस्टँडिंग होणार आहे. आणि सोबतच क्वेश्चनचे जे कन्सेप्ट आहे ते मी क्लिअर करतोय. आणि ते क्वेश्चनचे रिलेटेड अजून काय क्वेश्चन बनू शकतील ते क्वेश्चन मी कव्हर करण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. सो एम डी स्टडी स्पेस आपलं युट्यूब नावाचं चॅनल आहे. ठीक आहे, तर स्टार्ट करू क्वेश्चन. इथे बघा लास्ट क्लासमध्ये या क्वेश्चन पर्यंत आलो होतो आपण, निगेटिव्ह फीडबॅक ऍम्प्लिफायर. निगेटिव्ह फीडबॅक ऍम्प्लिफायर तुम्हाला सांगायचं आहे मला. त्या पहिले फीडबॅक काय असं समजून घ्या तुम्ही बेसिक, की जर एखादी सिस्टम आहे, यस, ही एक सिस्टम आहे. याला काय केलं आपण, एक इनपुट देत असतो, यस, इनपुट. आणि सिस्टम काय करत असते, आपल्याला एक आउटपुट भेटत असते सिस्टमचं. प्रत्येक सिस्टमचं वेगळं फंक्शन असते. असं नाही की सर प्रत्येक सिस्टम सेम काम करेल का नाही. समजा ही सिस्टम इंटू 10चं काम करते. काय करते, 10नी मल्टिप्लायचं काम करते. जसं इनपुटला दिलं मी 5 व्होल्ट, आउटपुटला किती येणार आहे, इंटू 10 50 येणार आहे. येस, आउटपुटला दिलं मी 10 व्होल्ट, 10 दिलं तर आउटपुट किती येणार आहे, इनपुटला जर 10 दिलं, सॉरी, इनपुटला 10 दिलं, आउटपुट 100 येणार आहे. सो असं काय करणार आहे, याचा अर्थ काय, की ही सिस्टम आपण डिझाईन केली आहे, ती 10 मल्टिप्लाय करते, इनपुटला 10 गुणा करून टाकते आपल्या. पण हे काय झाली, ही आयडियल कंडिशन झाली. यस, आयडियल कंडिशन झाली. हे ओपन सर्किट आहे, हे ओपन लूप म्हणतो आपण याला. काय म्हणतो आपण याला, ओपन लूप. ओपन लूप इथं कुठलाच फीडबॅक घेतलेला नाहीये, की हे खरंच 50 येत आहे की 100 येत आहे की नाही येत आहे. फीडबॅक घ्यायचा कसा. सो हे लक्षात ठेवा, की या ओपन लूप सिस्टम मध्ये जर आपल्याला फीडबॅक घ्यायचा असला तर फीडबॅक कुठून घेतो, फीडबॅक नावातच आहे सर्व. काय नाव आहे, फीडबॅक. बॅक म्हणजे, बॅक म्हणजे काय होते, रिटर्न. रिटर्न कुठं, सोर्स पासून डायरेक्ट वापस फीडबॅक करा म्हणते. सो आपण आउटपुट पासून काय होते, इथल्या पॉईंट पासून या आउटपुट मधलं काय करू, एक सॅम्पल काढू आपण. चेक करू की जर इनपुट 5 दिलाय तर आउटपुट 50 येते की नाही, हे चेक करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, एक याचा काय काढावं लागेल, सॅम्पल. हा जो पॉईंट झाला, हा जो पॉईंट इथे बनतो, काय करावं लागेल, आउटपुट मधलं काय काढत असतो आपण, एक सॅम्पल करतो चेक करायला की ती व्हॅल्यू जी आहे ते बरोबर आहे की नाही. आणि ते सॅम्पल घेऊन, ते सॅम्पल आपण घेऊन काय करतो, इनपुट सोबत मिक्स करतो. इथे काय करतो, इनपुट सोबत इथे मिक्स करून टाकतो आपण. सो हा जो पॉईंट झाला, या पॉईंटला काय म्हणतो आपण, मिक्सिंग पॉईंट. काय करतो, मिक्स, इनपुट सोबत मिक्स करतो, जेणेकरून जो काही एरर आहे यामधली, आउटपुट जर काही चुकीचं आलं तर इथे काय, कुठला सिग्नल जनरेट होतो, एरर इथे मिळत असतो. सो फीडबॅकचं महत्व कशासाठी आहे, की आपली अॅक्युरेसी वाढते. फीडबॅक कशासाठी वाढते, फीडबॅकमुळे काय ऍडव्हान्टेज आहेत, आपली अॅक्युरसी काय होते, वाढते. म्हणजे अॅक्युरेट रिझल्ट येते आपल्याला. जर 5चे 50 पाहिजे असले, फीडबॅक दिला तर आपण ते एरर करेक्ट करून 5चे 50 घेऊ शकतो. नाहीतर 5चे जर इथं तुम्ही 45 येत असतील, 45 म्हणा, 40 येत असतील, तर आपला किती लॉस होईल, 5-10 एवढं लॉस होत आहे. तर लॉस चेक कसा करायचा, तर फीडबॅक घ्यायचा आहे. फीडबॅक घेऊन एरर करेक्शन करून आउटपुट जे जे पाहिजे ते आपल्याला अॅक्युरेस द्यायचे. एरर काय करायचे, आपल्या 0. सो बघा इथं काय होणार आहे आता, हे डायरेक्टली देतो का नाही, हे देता देता आपण काय करतोय, फीडबॅक फॅक्टर तू देत असतो. इथे काय लावतो आपण, एक फीडबॅक फॅक्टर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, फीडबॅक देताना एक फॅक्टरचा यूज करतो आपण. ओके, त्या फॅक्टरचा यूज करून आपण हे सॅम्पल इथे देत असतो. फीडबॅक हे सॅम्पल काय करतो, इथं मिक्स करतो. हे जे आउटपुटचं सॅम्पल आहे, हे यात वे काय होणार आहे, मिक्स होणार आहे. आता हे जेव्हा मिक्स होते इथे, इथे जेव्हा मिक्स होते तर इथे येतो आपल्याला की पॉझिटिव्ह फीडबॅक की निगेटिव्ह फीडबॅक. सो हे लक्षात घ्या. आता मिक्सिंग होण्याच्या पॉईंटवर समजते आपल्याला हा कुठल्या प्रकारचा फीडबॅक आहे. जर मिक्सिंग पॉईंट, जो मिक्सिंग पॉईंट किंवा समिंग पॉईंट याला असं आपण काढत असतो जनरली कंट्रोल सिस्टम तुम्ही बघितलं असेल. जर इथे पॉझिटिव्ह साईन असली, जर इथे पॉझिटिव्ह साईन दिलेली आहे, तर कुठला फीडबॅक झाला, येस, पॉझिटिव्ह साईन आहे म्हणजेच पॉझिटिव्ह फीडबॅक. आणि जर इथे पॉझिटिव्ह नसून इथे निगेटिव्ह साईन जर यदा कदाचित दिली, म्हणजे जो फीडबॅक सिग्नल आता खालून चाललेला आहे, यस, फीडबॅक सिग्नल कुठला, हा जो बॅक येत आहे, हा इथे मिक्स जेव्हा होतो, तिथं प्लसच्या ऐवजी जर मायनस साईन असली, म्हणजे कुठला फीडबॅक झाला हा, यस, निगेटिव्ह. एक निगेटिव्ह फीडबॅक झालेला आहे. याच निगेटिव्ह फीडबॅक मध्ये लक्षात ठेवा की इथं सिस्टमच्या जागी फक्त काय केलंय त्यांनी, सिस्टमच्या जागी तुम्ही एक ऍम्प्लिफायर यूज केलेला आहे. काय केलंय, ऍम्प्लिफायर. म्हणून निगेटिव्ह फीडबॅक ऍम्प्लिफायर जर तुम्हाला बनवायचं असेल तर काय करू आपण, प्लस साईनला हटवून टाकू. कारण की सर प्लस साईनला याच्यासाठी हटवावं लागेल की आपला निगेटिव्ह फीडबॅक आहे. सो बघा कसं होईल सर्किट,
पुन्हा इथं समिंग पॉईंट मी काढतोय, कारण की समिंग पॉईंट कशासाठी लागेल, मिक्स करायसाठी लागतोच समिंग पॉईंट किंवा मिक्सिंग पॉईंट असतो. हा जो सॅम्पल आला आहे, सॅम्पलला इनपुट सोबत जोपर्यंत मिक्स करणार नाही तोपर्यंत आउटपुट मिळणार नाही. निगेटिव्ह फीडबॅकसाठी कुठली साईन येणार आहे इथं, मायनस. सो जेव्हाही मायनस साईन दिसली तर निगेटिव्ह फीडबॅक ऍम्प्लिफायर झालं. हे तुम्हाला सांगितलं मी, निगेटिव्ह फीडबॅक सांगितला आणि ऍम्प्लिफायर सिस्टम म्हणून आपण रिप्लेस करतो तर निगेटिव्ह फीडबॅक ऍम्प्लिफायर, हे पूर्ण वर्डचं तुम्हाला मिनिंग सांगितलं. आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, पण निगेटिव्ह फीडबॅक रिड्युसेस गेन, रिड्युसेस काय, रिड्यूस करतो की नाही करत. तर लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट पॉईंट नोट करून ठेवा. याच्या बाहेर आपल्याला या फीडबॅक मध्ये काही विचारत नाही. सो नोट पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये 100, हे तर डायग्राम असलीच पाहिजे. सो नोट पॉईंट इथं नोट करून घ्या. हे जर तुम्हाला लक्षात राहिले तर 100% तुम्हाला काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, म्हणजे 10 सेकंड मध्ये तुम्ही या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. म्हणजे क्वेश्चन फक्त वाचायलाच वेळ लागेल, बाकी काही नाहीये. सो आता याला काय करा, थोडस सेपरेट करतोय. महत्वाचं काय करतोय बघा, हा इनपुट जो आहे, इनपुटला थोडा एरर इथे हे तुम्हाला इरेज करतो मी. हेच फॉर एक्झाम्पल सांगितलं होतं. ओके, मिक्सिंग पॉईंट इथं झालेला आहे. आता इथं काही काही टर्मिनॉलॉजीज आहेत. काय आहेत टर्मिनॉलॉजीज ते लक्षात घ्या. इथे आहेत टर्मिनॉलॉजीज. ऍम्प्लिफायर एरर झाला, एररला आपण इथे तुम्हाला माहित आहे एरर सिग्नल जनरेट होतो. ओके, हे झालं क्लिअर. याला थोडं सिम्प्लिफाय करतोय. यस यस यस, ओके, रेडी. आता काय मी काय सांगितलं, काही पॅरामीटर्स आहेत किंवा काही नोटेशन आहे. सो ऍम्प्लिफायरचा स्वतःचा जर गेन विचारला तर त्याला काय म्हणतो आपण, ए. हा नुसता लिमिटेड कशा पुरता आहे, या ऍम्प्लिफायर जो सिस्टम पुरता. फीडबॅक फॅक्टरला एक नाव दिलेलं आहे. काय नाव दिलं आहे फीडबॅक फॅक्टर, तुम्ही जर बघितलं, आठवत असेल तुम्हाला, बीटा. म्हणजे फीडबॅक फॅक्टरला काय नोट केलेलं आहे, बीटा. आता हा झाला याचा सेपरेट, हा बीटा झाला फीडबॅकचा सेपरेट. पण ओव्हरऑल क्लोज लूपचा काय राहील, तर ओव्हरऑल क्लोज लूप साठी बघा, मी एक डॉटेड अशी लाईन काढतो तुमच्यासाठी, जेणेकरून ज्यामध्ये फीडबॅक लूप सुद्धा आलाय आणि ऍम्प्लिफायरचा स्वतःचा गेन सुद्धा आलेला आहे. हे क्लोज लूप ज्यामध्ये येतो तिथे आपण कुठला वर्ड यूज करतो, एएफ. म्हणजे हा ऍम्प्लिफायर विथ फीडबॅक. ऍम्प्लिफायर हा आता काय झाला, ऍम्प्लिफायरचा स्वतःचा गेन झाला होता ए. हा फीडबॅकचा बीटा, फीडबॅक फॅक्टर किंवा फीडबॅक गेन म्हणतो आपण याला. ओके, कशाचा, फीडबॅकचा झाला, फीडबॅकचा. पण टोटल दोघांच्या कॉम्बिनेशन वाला जो आहे त्याला काय म्हणतो आपण, एएफ नाव देतो. फीडबॅक, फीडबॅक फीडबॅक गेन आहे का, यस. फीडबॅक गेन आहे का, नाही. ऍम्प्लिफायर, ऍम्प्लिफायरचा गेन आहे विथ फीडबॅक. ऍम्प्लिफायर गेन विथ फीडबॅक. एफ लावलेला आहे म्हणजे समजून घ्यायचं की हा जो एफ काढलेला आहे मी इथं, हा फीडबॅकचा एफ आहे. जेव्हाही तुम्हाला काय दिसेल, यस, पुन्हा हे नाव लिहितो, सेपरेट नाव इथं तुमच्यासाठी लिहितो. ए असला सेपरेट, ए दिसला कधी पण, ए दिसला सेपरेट तर काय करायचं, ए दिसला तर ऍम्प्लिफायर गेन, काय लिहायचं, ऍम्प्लिफायरचा हा गेन आहे. ओके, बीटा दिसला, फीडबॅक फॅक्टर म्हणतो आपण याला, काय म्हणतो, फीडबॅकचा फॅक्टर. आणि जर तुम्हाला ए एफ दिसला, ए फॉर ऍम्प्लिफायर, एवढं लक्षात ठेवा, एफ फॉर फीडबॅक. सो याला काय म्हणणार तुम्ही, ऍम्प्लिफायर गेन विथ फीडबॅक. एफ लावलेला आहे विथ फीडबॅक. ओके, विथ फीडबॅक लिहिलाय, सिंपल आहे. विदाउट फीडबॅक असतो आणि एफ दिला तर विथ फीडबॅक असतो. मग याच्यावरच फॉर्म्युले आहेत आणि याच्यावरच फॉर्म्युले कुठले कुठले जनरेट होतात ते फॉर्म्युले मी तुमच्यासाठी समोर मांडतोय. एकदम इझी आहे बघा, आता सिम्पली. ओके, चला. तर फर्स्ट अँड मोस्ट की मग आता टोटल ओव्हरऑल जो आपला लूप गेन आहे, कारण गेन महत्वाचा आहे, गेन. सो एफचा फॉर्म्युला काय इथे लिहून घ्या. एफ जो बनतो, एफ ला कसं लिहितो आपण, ऍम्प्लिफायरचा गेन अपॉन 1 प्लस काय, बीटा इंटू ऍम्प्लिफायरचा गेन. जसं कंट्रोल सिस्टमचा तुम्हाला आठवत असेल कोणाला, यस, कोणाला आठवते का, कंट्रोल सिस्टम मध्ये काय असते, जी ऑफ एस, आणि इथे आपण वापस घेतो, इथे येतो एच, आणि इथे कंट्रोल सिस्टम मध्ये पण निगेटिव्ह फीडबॅक जनरल यूज करतो आपण. तो याचा काय रेशो होते, ट्रान्सफर फंक्शन काय लिहित असतो आपण, हे झालं इनपुट, हे झालं आउटपुट. याचं ट्रान्सफर फंक्शन काय लिहितो आपण, आउटपुट अपॉन इनपुट काय लिहितो, यस, जी ऑफ एस अपॉन 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. बस जी ला ए ला रिप्लेस करा ना, इथे ए घ्या, इथं 1 प्लस जसा तसंच आहे, आणि इथे जी म्हणजे ए इंटू बीटा. ए बीटा करा, बीटा ए करा, ए बीटा करा, जसं तुम्हाला सिंपल वाटते तसं. ओके, याला एरेस करून काय करू आपण या जागी, ए बीटा, बीटा ए, ए बीटा, काही फरक पडते का, नाही. ओके,
मग आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं मी सांगितलं तुम्हाला निगेटिव्ह फीडबॅक आहे. निगेटिव्ह फीडबॅक कशामुळे सांगितलं की इथं जर निगेटिव्ह फीडबॅकचा मायनस साईन आहे, जर इथं मायनस साईन आहे तर इथं कुठली साईन असली पाहिजे, त्याच्या अपोजिट प्लस. लक्षात घ्या, निगेटिव्ह फीडबॅक आहे इथं प्लस साईन येणार. जर तुम्हाला इथं पॉझिटिव्ह फीडबॅक दिला असता, यस इथं जर पॉझिटिव्ह कुठं म्हणजे इथं जर साईन पॉझिटिव्ह असती तर पॉझिटिव्ह फीडबॅक असतात, इथं साईन कुठली आली असती, या इक्वेशन मध्ये मायनस आली असती. बट आपल्याला कुठलं क्वेश्चन विचारलेला आहे, निगेटिव्ह फीडबॅक ऍम्प्लिफायर. सो निगेटिव्ह फीडबॅक आहे तर ही जर डिनॉमिनेटरला जी साईन येणार आहे ती काय येणार आहे, ए काय येणार आहे सांगा लवकर. यस 1 प्लस काढू की मायनस काढू, काय निगेटिव्ह फीडबॅक आहे, निगेटिव्ह फीडबॅक तिथं असला तर इथं इथं राहते प्लस साईन. हे ऑलवेज लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह फीडबॅक जर असला तर इथं प्लस साईन राहते. ओके, तर आता काय झालं, हे झालं टोटल गेन, ओव्हरऑल गेन म्हणतो आपण विथ फीडबॅक, ऍम्प्लिफायर गेन विथ फीडबॅकचं ही इक्वेशन झाली. यामध्ये मला सांगा, हा एक सेपरेट ऍम्प्लिफायर, याला जर मी फॉर्म्युला असं लिहिलं, कसं याला इक्वलाइज करायचं, कारण हे महत्वाचं आहे. हे जर तुम्हाला लक्षात आलं झालं. मग मग आपण काय करू, मी असं लिहितो 1/1 प्लस ए बीटा, आणि हा जो ए आहे यात थोडं याला बाहेर लिहितो. काय करतोय, मल्टिप्लिकेशनला फक्त काय केलं, बाहेर लिहिलं. फक्त रिप्रेझेंटेशन समजून घ्या. सर्वजण कन्फ्युज होतात की सर हे यूज करायचं, असं यूज करायचं, कुठलं यूज करायचं. हे का बरं लिहिलं मी सेपरेट, कारण त्याचं काय असते, एक सेपरेट मिनिंग असते. याचा काय एक मिनिंग आहे. इथं मला सांगा, हा जर ए आहे, ए एक ऍम्प्लिफायरचा गेन आहे आणि हा ऍम्प्लिफायर गेन विथ फीडबॅक आहे. मला सांगा याची व्हॅल्यू कमी आहे की जास्त, कोणाची व्हॅल्यू जास्त आहे दोन पैकी. हा फीडबॅक विथ द फीडबॅक घेतला तर आपण काय होऊ राहिला, हा भागीला जाऊ राहिला. लक्षात घ्या, हा ए ला काय करताय, डिवाइड करताय. जर ए तुम्ही इथं वरती जर समजा कन्सिडर केला, सरळ बाजूला न करता, ठीक आहे सरळ कन्सिडर करा किंवा इक्वेशन कन्सिडर करा. इथे काय होत आहे, ए काय होत आहे डिवायडेड बाय सम फॅक्टर, म्हणजे ए फीडबॅकची व्हॅल्यू काय होणार आहे, कम. म्हणजे ओव्हरऑल फीडबॅक कमी उरायला की जास्त उरायला, ओव्हरऑल गेन काय उरायला, ओव्हरऑल गेन. ओव्हरऑल गेन किती होत आहे, रिड्यूस होत आहे. फीडबॅकमुळे काय झालं, हा फॅक्टर डिव्हिजनला आला. डिव्हिजन आल्यामुळे ओव्हरऑल जो गेन आहे, जो एफ ची व्हॅल्यू आहे ती काय झाली, रिड्यूस. ओव्हरऑल गेन रिड्यूस, फीडबॅकमुळे काय होते, ओव्हरऑल गेन रिड्यूस. आणि हा जो रिड्युसिंग फॅक्टर आहे यालाच काय म्हणतो, ज्या फॅक्टरमध्ये रिड्यूस होते ते लिहून घ्या. 1 प्लस बीटाला काय म्हणतात सर, मग 1 प्लस बीटा इक्वल टू जो डिव्हिजनला असतो 1 प्लस ए बीटा, याला काय म्हणतो आपण, हाच फॅक्टर जो आहे याच फॅक्टरला काय म्हणतो, हाच रिड्युसिंग फॅक्टर असतो. यालाच आपण फीडबॅक फीडबॅक गेन रिड्युसिंग फॅक्टर, रिड्युसिंग फॅक्टर. हा फॅक्टर होता, हा फॅक्टर डिव्हिजनला आहे म्हणून काय होतं, ओव्हरऑल गेन रिड्यूस होत आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवणे. आणि कुठला फॅक्टर आहे, 1 प्लस ए बीटा, 1 प्लस ए बीटा और 1 प्लस बीटा ए, या फॅक्टरने काय होतो, रिड्यूस होतो. या फॅक्टरने ओव्हरऑल गेन रिड्यूस होतं. आणखी कशावर फरक पडते, महत्वाचे नोट पॉईंट लिहून घ्या. हे सर्वांना इरेज करतो मी, हे तुम्ही नोट केलं असेल तुमच्या नोटबुक मध्ये. तो सर्वांचे फॉर्म्युले जे आहे महत्वाचे ते तुम्हाला एक साथ इथे तुमच्या समोर मांडून देतो, जेणेकरून काय होईल, या टॉपिक मध्ये हे बघितलं तुम्ही, तुमची क्लासची नोट्स बघितली एकदा की विषय संपला, पुन्हा तुम्हाला कुठला क्लासचा व्हिडिओ बघायचं काम नाही. सो महत्वाचे पॉईंट्स, पहिला पॉईंट्स की जो ओव्हरऑल गेन आहे विथ फीडबॅक, एफ फॉर फीडबॅक, तो काय होणार आहे, ए अपॉन 1 प्लस ए बीटा. ओके, हा फॅक्टर काय भागीला जातोय, म्हणजे ओव्हरऑल गेन काय होतं, रिड्यूस. याचं तुम्हाला माहितीच आहे, सांगायची जरूरत नाही. देअरफॉर ए एफ करतो त्याला, यस ए एफ काय होणार आहे इथं, रिड्यूस. खाली करतोय, खाली बाण दाखवतोय, म्हणजे याचा अर्थ काय, रिड्यूस. काय होत आहे, रिड्यूस होत आहे. 100% लक्षात घ्या, निगेटिव्ह फीडबॅक आपण जर यूज केला तर ओव्हरऑल जो गेन आहे विथ फीडबॅक तो काय होतो, रिड्यूस होतो. आणखी काय रिड्यूस होतो सर, 2 नंबरचा पॉईंट घ्या. जसं गेन रिड्यूस होतो त्याच प्रकारे जर नॉईज जरी जनरेट झाला याच्यामध्ये, एन फॉर नॉईज. जसं ए फॉर काय होतं, ए फॉर ऍम्प्लिफायरचा गेन होता की नाही, एन फॉर नॉईज आहे. तर नॉईज विथ फीडबॅक पण काय होणार आहे, त्याच फॅक्टरनी कमी होणार आहे. कुठल्या फॅक्टरनी, 1 प्लस ए बीटा. हा जो फीडबॅक फॅक्टर आपण घेतलेला आहे, हा जो रिड्युसिंग फॅक्टर आहे, या फॅक्टरनीच हा सुद्धा काय कमी होत आहे. देअरफॉर काय म्हणू शकतो आपण की नॉईज जो आहे विथ फीडबॅक काय होतो, ऑल्सो काय रिड्यूस, कमी होतो. याची व्हॅल्यू काय होते, कमी होते. खाली एरो दाखवतोय म्हणजे याचा अर्थ काय, रिड्यूस. का बरं रिड्यूस होत आहे, कारण डिव्हिजनला आहे ना, कुठल्या गोष्टीला आपण जर डिवाइड केलं तर यामध्ये रिड्यूस होते. ओके, नॉईज रिड्युसेस टोटल गेन
ऑल्सो रिड्युसेस डिस्टॉर्शन. जर विचारलं आता तुम्हाला कधी आता नॉईस एक झालं, एक वर्ड येतो तिसरा डिस्टॉर्शन. तिसरा वर्ड काय येतो डिस्टॉर्शन. डीएफ. अरे डीएफ समजत नाही आपल्याला काय, सो डिस्टॉर्शन लिहून घ्या. हे याच्यासाठी सांगतो मी, हे माझ्या स्वतः नोट्स मधलं आहे. हे हा असा स्टडी करावा लागतो आपल्याला, कधी कोणता वर्ड विचारतील हे सांगता येणार नाही. सो डिस्टॉर्शन काय करणार आपण, डिस्टॉर्शन पण सुद्धा त्याच फॅक्टरनी काय होते रिड्यूस होते. रिड्यूस होते म्हणजे डिवाइड जर केलं एखाद्या गोष्ट रिड्यूस होत असते. देअरफॉर डिस्टॉर्शन प्रोड्यूस इज ऑल्सो रिड्युसेस. डिस्टॉर्शन जे डिस्टॉर्शन जर काही क्रिएट झालं ते पण काय होते रिड्यूस होते. ओके 1 2 3. आणखी वाढते काय मग, आता 3 गोष्टी रिड्यूस झाल्या तर याचा फायदा होतो कोणाला. सो फायदा 4 नंबरची गोष्ट लिहून घ्या. 4th नंबरचा पॉईंट इथे लिहितो मी बाजूला. याचा फक्त आणि फक्त काय होते बँडविड्थ. बँडविड्थ बँडविड्थ वर्ड तुम्ही ऐकला असेल. बँडविड्थ काय होते इन्क्रीजेस. बँडविड्थ कशाने वाढते, या फॅक्टरनी वाढते. म्हणजे जर ओरिजिनल बँडविड्थ जर बघितले तुम्ही तर 1 प्लस ए बीटा, 1 प्लस ए बीटा या फॅक्टरनी काय होते, ओरिजिनल जी बँडविड्थ आहे, बँडविड्थ हे विथ फीडबॅक आहे, विथ फीडबॅक इज इक्वल टू 1 प्लस ए बीटा इंटू बँडविड्थ. म्हणजे हा काय बरोबर मल्टिप्लायला जाऊ राहिला, म्हणून बँडविड्थ काय होणार आहे, ओव्हरऑल बँडविड्थ इन्क्रीजेस. बँडविड्थ इन्क्रीज होते, बाकी सर्व गोष्टी रिड्यूस होतात. सो कम्प्लीट या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते बघा. आता क्वेश्चन जर तुम्ही क्वेश्चन जर रीड करणार प्रॉपर, इन निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर द नॉईज व्होल्टेज, बघा नॉईज कुठले असो, नॉईज व्होल्टेज असो, नॉईज करंट असो, काही असो, नॉईज व्होल्टेज ड्यू टू नॉईज जनरेट, म्हणजे नॉईजमुळे जे नॉईज व्होल्टेज जनरेट होते इन द ॲम्प्लिफायर रिड्युसेस. यस रिड्यूस होतेस कुठल्या फॅक्टरनी, 1 प्लस ए बीटानी. ओके तर निगेटिव्ह फीडबॅक रिड्युसेस ॲम्प्लिफायर गेन. यस जो ॲम्प्लिफायरचा गेन आहे ओव्हरऑल तो काय होतो रिड्यूस होतो. तर दोन्ही स्टेटमेंट काय आहेत करेक्ट आहे, दोन्ही बोथ स्टेटमेंट आर इंडिव्हिज्युअली ट्रू. हे झालं आपला आन्सर. आणखी यातला नोट पॉईंट काय आहे तर लिहून घ्या. यस हे नोट पॉईंट मस्ट आहे तुमच्यासाठी. निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायरला याच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, निगेटिव्ह फीडबॅक जो ॲम्प्लिफायर आहे, निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर. ओके हे नोट पॉईंट जर तुमच्या नोटबुकमध्ये असले तर बस झालं, याच्यावर तर क्वेश्चन येणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, ओव्हरऑल गेन जो आहे, ओव्हरऑल गेन म्हणजेच एफ नाव देतो आपण बिट फीडबॅक, काय होतो रिड्यूस, फीडबॅक रिड्यूस. ओके हा रिड्यूस झाला. आणखी रिड्यूस वाली दुसरी गोष्टी कोणत्या आहेत, ओव्हरऑल नॉईज जो आहे तो काय होतो, नॉईज ऑल्सो रिड्यूस. अजून डिस्टॉर्शन काय होते, डिस्टॉर्शन ऑल्सो रिड्यूस होते, अजून 3 गोष्टी रिड्यूस होतात, 1 2 आणि 3 3 गोष्टी काय झाल्या रिड्यूस झाल्या. चौथी गोष्ट कुठली वाढते, यस चौथी गोष्ट वाढते बँडविड्थ. ओव्हरऑल बँडविड्थ म्हणजे ओव्हरऑल बँडविड्थ इथं सर बँडविड्थ कसं काय वाढते, ओव्हरऑल तो मल्टिप्लाय होते, ओव्हरऑल बँडविड्थ. जेव्हाही वर्ड येईल तुम्हाला बँडविड्थच्या वेळेस फक्त लक्षात ठेवणे, बँडविड्थ काय होते इन्क्रीज होते, बँडविड्थ इज इन्क्रीजेस. की बाय कोणत्या फॅक्टरने मल्टिप्लाय होते, कोणत्या फॅक्टरमुळे होते, कारण हा मल्टिप्लिकेशन काय मल्टिप्लाय करते आपल्याला, याला 1 प्लस ए बीटाने मल्टिप्लाय झाल्यामुळे इन्क्रीज होते. बाकी सगळे काय होते 1 प्लस ए बीटा, म्हणजे इथं काय होते डिव्हिजन झाल्यामुळे त्याचं रिडक्शन होते, इथं मल्टिप्लिकेशन झाल्यामुळे इन्क्रीज होते. आणखी बँडविड्थ मध्ये लक्षात घ्या, बँडविड्थ हा वर्ड जो आहे दोन गोष्टीपासून बनलेला आहे. तर तुम्हाला माहिती असेल की बँडविड्थ मध्ये काय असते, फ्रिक्वेन्सी डिफरन्स, फ्रिक्वेन्सी बँड असते, म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी, या दोघांमधला जो गॅप असतो त्यालाच बँडविड्थ म्हणतो. तर बँडविड्थ इन्क्रीज कसा होते, आता बँडविड्थ जर तुम्हाला सरळ लिहायची असेल, मी इथं लिहितो बघा, बँडविड्थ मी लिहिलं 0 हर्ट्ज टू 0 हर्ट्ज नाही, थोडंसं व्हॅल्यू घेऊ आपण त्याला, बँडविड्थ लिहू आपण 20 हर्ट्ज टू 200 हर्ट्ज. ओके 20 हर्ट्ज टू 200 हर्ट्ज ही काय झाली, ही बँडविड्थ होती. ही इन्क्रीज कशी होते की जे लोअर आहे, ही जी लोअर फ्रिक्वेन्सी आहे, त्या लोअर फ्रिक्वेन्सी कमी होते. कुठल्या फॅक्टरनी, 20 डिवायडेड बाय 1 प्लस ए बीटा. या लोअर फ्रिक्वेन्सी एफ एल आहे, लोअर फ्रिक्वेन्सी एफ एल लोअर फ्रिक्वेन्सी रिड्यूस होते, आणि हायर फ्रिक्वेन्सी काय होते इन्क्रीमेंट होते. कशी इन्क्रीमेंट होणार आहे, ते इन्क्रीमेंट व्हायच्या वेळेस काय होत असते मल्टिप्लिकेशन होत असते सर.
याच फॅक्टरला आम्ही मल्टिप्लिकेशनला घेतलं तर तो काय करतो, इन्क्रीज करतो. आता मला सांगा या गोष्टीला रिड्यूस केलं, 20ला रिड्यूस करून फॉर एक्झाम्पल किती होऊ शकते? फॉर एक्झाम्पल 20ची समजा झाली 10, ही फ्रिक्वेन्सी काय झाली, याने डिवाइड केलं समजा एका फॅक्टरनी तर 10 झाली, आणि ही फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय जर केलं तर 200ची झाली समजा 300, 200ची काय झाली 300 झाली. तर आता मला सांगा हे जे अंतर होतं या दोघांमध्ये, पहिले बँडविड्थ किती होती, 20 आणि 200 मधलं अंतर किती होतं, 180 होती. पण आता बघा फीडबॅक इंट्रोड्यूस झाल्यामुळे हा जो डिफरन्स आहे दोघांमध्ये किती आहे, कितीचा डिफरन्स दिसतोय, 300 वजा 10 290. म्हणजे काय झालं, इथं बँडविड्थ इन्क्रीज झाली आहे. सो बँडविड्थ इन्क्रीज होते आणि लोअर फ्रिक्वेन्सी कमी होते आणि एफ एच हायर फ्रिक्वेन्सी वाढते. हा पॉईंट महत्वाचा आहे बरं. तुम्हाला वाटत असेल सर हे तुम्ही एवढं डिटेल का सांगताय, कारण क्वेश्चन कधी काय विचारते, ओव्हरऑल बँडविड्थ इन्क्रीजेस बट द लोअर फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. यस, लोअर फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते आणि हायर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. सो यामध्ये बँडविड्थ वाला पॉईंट काय लिहायचा हे तर तुम्ही नोट करू शकता, पण मी याला अजून तुम्हाला सिम्प्लिफाय मध्ये करून देतो की बँडविड्थ जेव्हा ओव्हरऑल बँडविड्थ इन्क्रीज होते, इन्क्रीज व्हायच्या वेळेस जो एफ एल असतो म्हणजे लोअर फ्रिक्वेन्सी जे असते ते काय होते, रिड्यूस होते. रिड्यूस होते कुठल्या फॅक्टरनी, फॅक्टर हाच रिड्यूस होणे म्हणजेच डिवाइड होणे, आणि जी दुसरी फ्रिक्वेन्सी असते एफ एच म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी काय होते, इन्क्रीज होते. यस, इन्क्रीजेस. ओके, इन्क्रीजेस. इन्क्रीज झाल्यामुळे काय होते, ओव्हरऑल जो गॅप आहे सो बँडविड्थ काय होते, त्यामुळे बँडविड्थ म्हणजे दोघांचा डिफरन्स असतो, हायर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी, हा डिफरन्स काय होतो, वाढतो. डिफरन्स वाढल्यामुळे बँडविड्थ जास्त येते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, जो 5वा नंबरचा पॉईंट आहे यामधला, लक्षात ठेवायचं फीडबॅक असो काय होतो, गेन बँडविड्थ प्रोडक्ट जो आहे, गेन इनटू बँडविड्थ, हा प्रोडक्ट काय राहतो नेहमी कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवणे. थेरॉटिकल क्वेश्चन राहतात कसे 10 सेकंडमध्ये आपल्याला उत्तर देऊ शकतात. जर आपल्याला सर थेरॉटिकल क्वेश्चनने त्यांनी जर न्यूमेरिकल विचारलं, न्यूमेरिकल मध्ये काय हेच फॉर्म्युले आहे, तुम्हाला ओव्हरऑल गेन काढायला लावील, यस, नाही तर तुम्हाला नॉईज दिलेला असेल तो काढायला लावेल. सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, डिस्टॉर्शन सगळं दिलेलं असते, बँडविड्थ पण दिलेली असते तुम्हाला. ओके, यामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू पण दिलेली असते, त्या फॅक्टरनी डिवाइड करायचं आणि त्या फॅक्टरनी मल्टिप्लाय करायचं, जसं तुम्हाला लक्षात आलं. एखादं न्यूमेरिकल जर समोर आलं तर ते हे करू आपण. सो इथं लिहून घेणे ओव्हरऑल नॉईज म्हणजे विथ फीडबॅक असतो, हा फीडबॅक याच्यासोबत सगळ्यांसोबत फीडबॅक मुळेच काय होतो, रिड्यूस होतो. फीडबॅक नसला तर काही विषयच नाही ना, कारण फीडबॅक नाही तर रिडक्शनचा प्रॉब्लेमच नाहीये. सो हे जे 5 पॉईंट्स आहेत हे खूप महत्वाचे आहे. जास्तीत जास्त रिपीटेटिव्ह कुठला क्वेश्चन राहतो, तर बँडविड्थ वाला क्वेश्चन सर्वात जास्त रिपीटेटिव्ह राहतो. त्यामध्ये फ्रिक्वेन्सी सुद्धा लोअर फ्रिक्वेन्सी हायर फ्रिक्वेन्सी. ओके, नंतर गेन, दुसरं विचारते गेन आणि बँडविड्थ याच्यावर जास्त फोकस आहे. सो जर लक्षात येत असेल तुम्हाला, म्हणून मी वेगवेगळ्या पेनने काढले. या ब्ल्यू वाले सर्व रिड्यूस होतात, येलो वाले सर्व काय होतात, इन्क्रीज होत आहे, म्हणजे बँडविड्थ इन्क्रीज, तर त्याच्या अंदर डिटेल सांगितलं. आणि हा जो एक प्रोडक्ट कॉन्स्टंट राहत असतो, गेन बँडविड्थ प्रोडक्ट कॉन्स्टंट, याच्या बाहेर येणार नाही 100% सांगतो. एवढं जरी तुम्ही हे 2 पेजवरचं समजून घेतलं 100% निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर तुमच्याकडे क्लोज होईल. कुठलाही क्वेश्चन तुम्ही घ्या, तुम्हाला जमेल. नाही जमलं कमेंट बॉक्समध्ये करा, मी पुन्हा क्लासमध्ये एक्सप्लेन करेल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. ओके, बघा एक क्वेश्चन आहे ट्रान्समिशन लाईन, प्रोफेशनल नॉलेज ट्रान्समिशन लाईन. द लॉस इन अ ट्रान्समिशन लाईन इज 20 मेगावॉट. तर काय करायचं, एक एक लाईन वाचायची, अँड पर्यंत आहे तर थांबून जायचं, फुल स्टॉप अँड असला तर थांबायचं, कॉमावर थांबायचं नाही. सो लॉस इन अ ट्रान्समिशन लाईन इज, ट्रान्समिशन लाईनचा लॉसला कसं लिहिसान तुम्ही, पॉवर लॉस. ओके, पॉवर लॉसला कसं लिहिलं मी, पी लॉस इज इक्वल टू 20 मेगावॅट. ओके, पॉवर लॉस लिहिला. इज लोडेड ॲट 100 kV, म्हणजे व्होल्टेज दिलाय तुम्हाला 1110 kV, एवढं व्होल्टेज दिलेलं आहे तुम्हाला. ओके, इफ द लोड इज 200 MVA and length of the line is 100 किलोमीटर. याचा अर्थ कसा आहे, कसं काढायचं सर, हे समजलं नाही आम्हाला. याला काय करायचं, तुम्ही नेहमीशी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करत जा फास्टमध्ये. ही लाईन आहे. ओके, या लाईनला किती व्होल्टेज आहे, यस किती व्होल्टेज आहे दिलेला आहे. सो व्होल्टेज ऑफ दिस लाईन इज 1110 kV. या लाईन लोडेड आहे. या लाईनची लेंथ जी आहे, ही जी लेंथ ओव्हरऑल लेंथ आहे किती आहे, 100 किलोमीटर आहे. ओके, 100 किलोमीटर आहे. याला लोड लावलेला एक, फॉर एक्झाम्पल याने लोड दिलेला आहे, किती लोड दिलेला आहे तो 200 MVA. ओके, आणि तुम्हाला काय विचारलं, रेजिस्टन्स पर किलोमीटर. आता मला सांगा पॉवरचा फॉर्म्युला जे जनरली काय यूज करतो आपण, पॉवरचा फॉर्म्युला
पी इज इक्वल टू व्ही आय करतो, पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर करतो आणि पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर करतो. आता मला सांगा जो कन्व्हिनियंट राहील, आपल्याकडे इथे पी दिलेला आहे, इथे व्ही दिलेला आहे, तर मी हा फॉर्म्युला यूज करू शकतो का? येस, हा पॉवर लॉस साठी आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. मग यासाठी हा फॉर्म्युला काय करतो मी यूज करतो, पॉवर लॉस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, जेणेकरून आपल्याला टोटल आर मिळेल. या लाईनचा हे जे लाईन आहे पूर्ण एवढी जी दिलेली आहे, लाईनचा रेजिस्टन्स विचारलेला आपल्याला, पर किलोमीटर विचारला आहे, पण आपण जर हा फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला आर टोटल मिळेल. सो आपण आर टोटल मिळणार आहे याच्यावर. व्ही दिलेला आहे आपल्याला 110 व्होल्ट. यस, व्ही ची किंमत दिलेली आहे. आर टोटल काय येणार आहे याच्यावरनं, इट कॅन बी रिटर्न ॲज आर टोटल. टोटल जो आर येणार आहे तो व्ही स्क्वेअर बाय पी येणार आहे, पॉवर लॉस. सो व्ही किती आहे 110. 110 व्ही स्क्वेअर कसं लिहिणार तुम्ही, हे लक्षात घ्या. 110 केव्ही आहे, तर के साठी 10⁻³ याचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 20 मेगावॅट आहे, म्हणून 10⁻³ काय येणार आहे इथे 6 येणार आहे. ज्यांना हे कॅल्क्युलेशन जमत नाही त्यांच्यासाठी करतो मी इथं. आपण नाही जास्त जमत तर काय करायचं, 110 × 110 लिहायचं. ओके, 110 × 110 10⁻³ ला किती होणार आहे, 10⁻³ × 2. इथे बघा 110 × 110 झालं, पण हा जो फॅक्टर आहे तुम्हाला लक्षात येतं की 3 × 2 6 होत असते, म्हणजे इंटू काय करू आपण 10⁻6 करू. खाली काय आपल्याकडे, खाली ऑलरेडी 20 × 10⁻6 आहे. तर इथे काय लक्षात येतं तुमच्या की हा 10⁻6 हा 10⁻6 काढून टाकायचं. जसं सिम्प्लिफाय जमते तसं, वाटलं तर हा 0 काढायचा, 0 काढायचं. याचं जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करणार किती येणार बघा. यस, काय उरलं तुमच्याकडे 110 × 11/2. मग काय करू, याला या 0ला तुम्हाला काटू शकता 2 न तुम्ही, 10 × 10. यस, 2 × 5 = 10. कसं काटू शकता सर, ओके, याला 2, याला पुन्हा सिम्प्लिफाय करतो मी, 11 × 10 × 11 असं लिहू शकतो. ज्यांनी खूप दिवसानंतर कॅल्क्युलेशन केलं त्याच्यासाठी सांगतो मी, हा 5चा भाग दिलेला. यस, 11चा स्क्वेअर किती होते, 11चा वर्ग 121 × 5 करा. 121 × 5 जर केले तर किती येते तुमचा आन्सर. यस, 121 × 5 605 ओहम. आर टोटलची किंमत आली आपल्याला आर टोटल. पण आपल्याला आर टोटल विचारलेला आहे का इथं क्वेश्चन मध्ये, पर किलोमीटर विचारलेलं, पर किलोमीटर. सो काय करावं लागेल, याला किलोमीटरने डिवाइड करावं लागेल. सो आपला आन्सर काय राहील, आर पर किलोमीटर. ओम पर किलोमीटर जर विचारलं तो 605 आपला ऑलरेडी आलेला आहे, डिवायडेड बाय 100. कारण 100 किलोमीटरची काय ही लाईन आहे, 100 किलोमीटरने डिवाइड जसं केलं तुम्ही 6.2 शून्य आहेत, म्हणजे 2 डेसिमल पॉईंट नंतर इथं पॉईंट येणार आहे, म्हणून काय इथं पॉईंट आला 6.05 किलोमीटर ओहम पर किलोमीटर. युनिट काय येईल, ओहम पर किलोमीटर. ओके, याचा युनिट करू आपण ओहम. यस, पर किलोमीटर. बघा सिंपल क्वेश्चन आहे, सिंपलच फॉर्म्युला. मॅक्झिमम टाइम हा फॉर्म्युला यूज होतो, पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. कधी कधी इम्पेडन्स दिलेलं असतं तर काय करायचं, फक्त आरच्या जागी काय होणार आहे इथे झेड होणार आहे. पी इज इक्वल टू काय येणार आहे, तुम्ही व्ही स्क्वेअर बाय झेड लिहू शकता. असं काही टिपिकल वेगळे कोणते फॉर्म्युले जनरेट होणार आहेत की इथे नाही आहेत. बेसिक फंडामेंटल फॉर्म्युले जास्त यूज होत आहेत. हे जर लक्षात आलं तुमच्या, तुम्ही पॉवर सिस्टम मधले हे जे न्यूमेरिकल आहे याला घाबरणार नाही. किती आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणून, नाही तर हा क्वेश्चन 30 सेकंदामध्ये जास्तीत जास्त सॉल्व्ह होतो. पटापट कॅल्क्युलेशन केले तुम्हाला 30 सेकंदमध्ये मार्क्स मिळून जातात, न्यूमेरिकल आहे म्हणून. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. पण हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन तर इतक्या वेळा पेपरमध्ये ते समजत नाही मला काय का बरं येतो तो क्वेश्चन, इतक्या वेळा येतो हा क्वेश्चन. युपीएससी असो किंवा एमपीएससी असो किंवा आपले एमएससीबी वाले असो, एसएससी जेई असो, सर्व एक्झाम मध्ये, स्टाफ सिलेक्शन मध्ये पण हा क्वेश्चन, रेल्वे वगैरे सर्व मध्ये हा क्वेश्चन मी बघितलाय. काय नाही यामध्ये क्वेश्चन नसतो, हा क्वेश्चनला इम्पॉर्टंट करून ठेवा. हा मॅक्झिमम टाइम चान्सेस आहेत की हा क्वेश्चन रिपीट होणारच, फक्त काय व्हॅल्यू चेंज होतील. क्वेश्चन काय, अ 400 मीटर केबल हॅज इन्सुलेशनचा रेजिस्टन्स दिलाय 3 मेगा ओम. व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ 800 मीटर केबल. म्हणजे एक केबल आहे, ओके, एक केबल आहे 400 मीटरची, याची लेंथ लिहितो मी 400 मीटर. तर याचं जे रेजिस्टन्स आहे ते रेजिस्टन्स या केबलचं किती आहे, 3 मेगा. इन्सुलेशन रेजिस्टन्स, हा इन्सुलेशन रेजिस्टन्स, ओके, इन्सुलेशन रेजिस्टन्स किती आहे 3 मेगा.
आणि आपल्याला प्रश्न विचारलाय जर एक दुसरी केबल घेतली आपण, येस दुसरी केबल घेतली आपण दुप्पट लेंथची, येस दुप्पट लेंथ, दुप्पट लेंथ किती लेंथ आहे, दुप्पट म्हणजे 800 मीटर, 800 मीटरवाली आपण काय घेतलं, एक एक केबल घेतली दुसरी, ओके 800 मीटरची आपण एक दुसरी लॉंग केबल घेतली, तर रेजिस्टन्स किती असेल, रेजिस्टन्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, रेजिस्टन्स आहे का ते नाही आहे, ते इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे, याला लक्षात ठेवा, आय आर व्हॅल्यू आहे ती, आय आर इन्सुलेशन रेजिस्टन्स, मग काय होईल सर इथं 3 आहे, याने दुप्पट विचारलं तर 3 आणि हे 3 आणि हे 3 किती यायला पाहिजे आन्सर 6, यस यायला पाहिजे का नाही, इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे ते कंडक्टर रेजिस्टन्स नाही आहे, तर सर इन्सुलेशन रेजिस्टन्स काय आहे, तर हे असं करायचं नाही, तर काय करायचं, याला कसं अंडरस्टँड करायचं बघा, याला याला मी आता सिम्प्लिफाय म्हणजे एकदम प्रॉपर डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला, ॲज अ कंडक्टर जर तुम्ही एक केबल जर बघितली असेल तर केबलला समजून घ्या पहिले, केबलमध्ये बेसिक केबल काढतो, जास्त लेंथी कन्स्ट्रक्शन पण नाही काढतो, बेसिक केबल काढतोय, बेसिक एक केबल काढतोय, ओके ही केबल काढली मी, ही आपली केबल आहे, यामध्ये जो मधला जो पार्ट असतो तो काय असतो कंडक्टर, यस आणि याच्यावरती सर्व जी आहे बाकीची ही काय असते, एक इन्सुलेशनची लेअर असते, कुठली लेअर असते, कव्हर म्हणतो आपण, केबल बघितलं असेल, वायर वायर दॅट डोंट कॅच फायर, ते ह्यावर सॉलिड ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ही असती काय केबलवर काय असते कव्हर असते, येलो कलर रेड कलर कुठल्याही कलरचे काय असतात वायर असतात, तर ही जी कव्हर असते यालाच काय म्हणतो आपण, याला काय म्हणतो, याला म्हणतो आपण इन्सुलेशन, याला काय म्हणतो आपण इन्सुलेशन, हे इन्सुलेशन आहे, याचं वेगळं रेजिस्टन्स राहते, याचं काय राहते वेगळं रेजिस्टन्स राहते, आणि साधं रेजिस्टन्स जे आपण रेजिस्टन्सची ऍडिशन करतो इन सिरीज इन पॅरलल, ते कशाच असते कंडक्टरच असते, हा जो मिडल कंडक्टर आहे आपला, या कंडक्टरचं काय असते रेजिस्टन्स असते, ओके सो रेजिस्टन्स आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स मध्ये फरक समजून घ्या, दिस इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, जे जनरल आपण कॅल्क्युलेशन करतो ते कशाचं आहे, कशाचं आहे रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, पण इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हटलं तर या केबलच्या वरच्या थराचं म्हणता येते, जे या कोअरवर आहे, जो या कंडक्टरवर जे प्रोटेक्शन दिलेलं आहे इन्सुलेशन, याचं रेजिस्टन्स असते ते, ओके मग या रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, महत्वाचं काय, याच्यावर काय काय क्वेश्चन बनतात ते तुमच्यासमोर लिहून देतो मी, फॉर्म्युला तुम्हाला लिहून देतो, फॉर्म्युला एकदा तुम्ही बघितला की काहीच टेन्शन, कारण रिपीटेड एवढा रिपीटेड क्वेश्चन आहे असं वाटतं का बरं विचारताय, फ्रॅक्शन मध्ये सॉल्व्ह करणार नेक्स्ट टाइम तुम्ही, आता जस्ट बघून घ्या फक्त की फॉर्म्युला कसा आहे, ओके सो इन्सुलेशन रेजिस्टन्स असला पाहिजे तुमच्या नोटबुक मध्ये, आणि त्यातलं लक्षात काय ठेवायचं ते मी नंतर सांगणार तुम्हाला, इन्सुलेशन रेजिस्टन्स याचा फॉर्म्युला जर प्रॉपर विचारला, ओके जाऊ द्या, आता इन्सुलेशन रेजिस्टन्सचा विचारायचं पहिले तुम्हाला साध्या रेजिस्टन्सचा फॉर्म्युला विचारतो मी, आर इज इक्वल टू जनरली काय लिहू शकतो सांगा, यस आर इज इक्वल टू सिंपल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आणि इन्सुलेशन रेजिस्टन्सचा आय आर, इन्सुलेशन रेजिस्टन्स सांगा, दोन फॉर्म्युले आठवा, एक 2 मिनिटं देत तुम्हाला लवकर, दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत की वेगळे आहेत, लावा थोडासा डोक्याला ताण द्या, यस आर इज इक्वल टू रो काय एल बाय ए, हा कुठला आहे, हा कुठला आहे आपला साधा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर, आपल्या कंडक्टरचा रेजिस्टन्स आपण पकडतो रो एल बाय ए, ए फॉर एरिया आहे, एल फॉर लेंथ ऑफ द कंडक्टर आहे, पण आय आर म्हणजे याला जर तुम्ही सरळ तुम्हाला वाटत असेल सर आय आर काय लिहून राहिले, तर इथं तुम्ही आर आणि इन्सुलेटर लिहितो, इन्सुलेटर तुम्हाला समजायसाठी आर इन्सुलेटर, ओके आर इन्सुलेटर, आर इन्सुलेटरचा काय फॉर्म्युला इन्सुलेशनचा, सो इथे बघा या फॉर्म्युल्यामध्ये रो ॲज इट इज आहे, रो तर आहे यामध्ये, रो आहे, ओके रो इथे पण आहे, रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी आहे, क्लिअर, त्यानंतर इन्सुलेशन रेजिस्टन्स असते या सर्क्युलर पार्टचं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतलीच असेल की हे आउटर पार्ट आहे सर, हा थोडासा सर्क्युलर राहतो आणि कर्वी हा पार्ट राहतो, एक सिलेंड्रिकल टाईप हा कव्हर चढवलेली असते सर, सो याचा जो फॉर्म्युला बनतो तो रो अपॉन 2 पाय एल नॅचरल लॉग एल एन ऑफ आर अपॉन, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर, कॅपिटल आर म्हणजे मोठी रेडियस बाहेरची आणि स्मॉल आर म्हणजे याची कंडक्टरची रेडियस, ओके हे झाली फॉर्म्युला आपला, तर इथे बघा इथे कंडक्टरच्या रेजिस्टन्सला लेंथला काय प्रोपोर्शनल आहे, इथलं जे रिलेशन आपल्याला रेजिस्टन्स म्हणून मिळते साध्या कंडक्टरचं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, एल म्हणजे लेंथ, लेंथला काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, बट इन केस ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स हा आर तुम्हाला काय दिसते, लेंथ कुठे खाली आहे, म्हणजे आर इन्सुलेटर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ, ओके रिलेशन काय आर इन्सुलेटरचं
हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ आहे. हे नोट करून ठेवणे. हा फॉर्म्युला तुम्हाला नाही आठवला तरी चालेल, पण आर इन्सुलेटर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि आर कंडक्टर किंवा जे सिंपल काढतो आपण ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. हे लक्षात ठेवणं आपलं काम आहे. ठीक आहे. मग आता काय होणार आहे सर, हे प्रॉब्लेमचं सांगा. आता सर हे झालं खूप सारं, प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करणार आहे मग आपण? सिंपल आहे. जर आता पहिलं काय दिलंय तुम्हाला, असं कधी क्वेश्चन आला तर काय करायचं, जर दोन व्हॅल्यू दिल्या तुम्हाला, लेंथच्या दोन व्हॅल्यू आहे, रेजिस्टरची दुसरी व्हॅल्यू विचारलेली आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला L1 दिलेला आहे आणि R1 दिलेला आहे. L1 चा रेजिस्टन्स R1 दिलेला आहे, R2 तुम्हाला विचारलेला आहे कशासाठी, L2 साठी. तर या इक्वेशनला कसं रिराईट करायचं, या इक्वेशन, हे तर रिलेशन माहितीच आहे तुम्हाला, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर असं लिहायचं, R1 इज इक्वल टू 1/L1. ओके, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून. आणि R2 ला इकडे लिहायचं, L2 इकडे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे खाली एक वर. आपल्याला काय विचारलं यांनी क्वेश्चन मध्ये, काय विचारलं, R2 काढायचं आहे. R2 काढायसाठी R2 इज इक्वल टू काय लिहिणार आहे, R2 या साईडला आपण ठेवून द्या. यस, R2 जर या साईडला आपण ठेवला तर कसं लिहू शकतो, R1 ॲज इट इज इथेच आहे, L1 जो खालचा होता हा मल्टिप्लाय वर गेला आणि L2 जो इकडे वरती होता तो खाली आला, इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला, R2, जे आपल्याला काढायचं आहे. जनरली हे तुम्हाला काढतोय, पण हे एवढं कॅल्क्युलेशन करायची जरूरत नाहीये, पण तुम्हाला समजावून सांगण्यासाठी सांगतोय मी. सो R1 ची व्हॅल्यू किती होती, 400. L1 ची व्हॅल्यू, लेंथ पहिली किती होती, लेंथ R1 ची व्हॅल्यू 400 होती का, R1 ची व्हॅल्यू 3च आहे सर, R1 ची व्हॅल्यू 3 मेगा ओम आहे. सो 3 मेगा ओम R1 ची व्हॅल्यू लिहिली इथं मी. L1 400 दिलेला होता, L2 किती दिलेला आहे आता, 800 दिलेला आहे, म्हणजे दुसरी मीटर आणि आपला रेजिस्टन्स विचारलेला आहे. सो काय बनतंय, सिंपल कटकुट करा लवकर. हा 1/2 झालं, 3/2 म्हणजेच 1.5 मेगा ओम. कशाची व्हॅल्यू आली, R2 ची. म्हणजे लेंथ जर कंडक्टरची जर दुप्पट झाली, सर लक्षात ठेवायचं, इथं काय झालं, जे केबलची लेंथ जर दुप्पट झाली, केबलची जर लेंथ दुप्पट झाली म्हणजे 400 वरून 800 झाली, तर रेजिस्टन्स काय होईल, हाफ. काय होईल, जर लेंथ जे आहे, लेंथ जर ट्वाइस झाली, इंटू 2 झाली, देन काय लिहिणार आहे तुम्ही, देन इन्सुलेशन रेजिस्टन्स, यस, आर इन काय होईल, डिवायडेड बाय 2, हाफ होईल. लेंथ ऑफ द लाईन इज, केबल इज इन्क्रीजेस, देन इन्सुलेशन रेजिस्टन्स इज हाफ. म्हणजे याला मल्टिप्लाय जर 2 असलं, डिवाइड बाय 2 करून टाकायचं. म्हणजे जर आता क्वेश्चन नेक्स्ट टाइम बघाल, काय कराल तुम्ही, नेक्स्ट टाइम क्वेश्चन बघितला, अच्छा सर ठीक आहे, तिथं दिलं होतं सर 400 3 दिलाय आणि 800 विचारलं, म्हणजे लेंथ जर दुप्पट झाली सर, तर याला 3 डिवाइडेड बाय 2 करतो, म्हणजे आन्सर सर 1.5 आहे. दिस इज द आन्सर. किती सेकंद लागले, 5 सेकंद मध्ये तुम्ही जास्तीत जास्त 5 सेकंद 2 सेकंद मध्ये आन्सर देणार आहे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी हे सर्व एक्सप्लेन केलं, आपल्या नोटबुक मध्ये नोट करून ठेवा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, हा छान क्वेश्चन आहे बघा. इलेक्ट्रिकल सोपी क्वेश्चन आहेत. आपली जी लेवल आहे एक्झामची ती अंडरस्टँडिंग आपण करतोय. असे क्वेश्चन येतात, एवढे हार्ड नाही, 5-10 सेकंद. कारण मी काय सांगितलं आहे क्लासमध्ये, जे 50 क्वेश्चन आहेत आपले, कुठले क्वेश्चन, टेक्निकल वाले जे 50 क्वेश्चन आहे इलेक्ट्रिकलचे, ते आपल्याला किती मिनिटमध्ये सॉल्व्ह करायचे आहे, 30 मिनिटमध्ये. फक्त 30 मिनिटमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तेवढं ट्राय करा, करायचे असं नाही झालं तर काय करायचं, 30 मिनिटची तुमची 40 मिनिट होती. पण जर तुम्ही इनकेस 30 मिनिटमध्ये करू शकले, तर अदर तुमचे जे टॉपिक आहे, जसं की रिझनिंग आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, यस, आणि मराठी आहे, याला पॅराग्राफ वगैरे जर आले आणि याच्यामध्ये जर पझल आल्या, समजून घ्या की याच्यात आल्या पझल, रिझनिंग मध्ये काय आल्या पझल, आणि याच्यामध्ये आले पॅराग्राफ आले मोठे, आणि याच्यामध्ये पण चांगले लेंदी क्वेश्चन जर आले, तर काय करणार आहे, कुठून तुम्हाला टाइम मिळणार आहे, मिळणारच नाही ना. सो म्हणून हे 30 मिनिटं फिनिश करा, जेणेकरून पेपर 120 मिनिटाचा असतो, 2 तासाचा, तो 90 मिनिट्स सफिशियंट आहे तुम्हाला, की हे क्वेश्चन तुम्ही मॅक्झिमम कव्हर करू शकाल. इथे स्पीड तुम्हाला घ्यायची आहे, कुठं स्पीड टाइम कव्हर करायचा आहे, टेक्निकलमध्ये. म्हणजेच नॉन टेक्निकलमध्ये इनकेस जर पझर लेंदी आल्या, कारण हे रिपिटेटिव्ह क्वेश्चन नसतात, हे तर तुम्हाला माहिती आहे. इथे जर टेक्निकलमध्ये क्वेश्चन रिपिटेटिव्ह असतात, एवढं लक्षात ठेवा. टेक्निकलमध्ये क्वेश्चन्स काय राहतात, रिपीट होतात, क्वेश्चन रिपीट होतात. पण नॉन टेकमध्ये काय होतात, रिपीट होतात का, रिपिटेशन नसते, पॅटर्न असतो. काय असतो इथं, फक्त पॅटर्न रिपीट होतो. इथं पॅटर्न रिपीट होतो, क्वेश्चन रिपीट होत नाही. यात क्वेश्चन रिपीट होतं म्हणजेच
तेच ते की जसं काही केबलचं इन्सुलेशन जर एवढा असेल आणि लेंथ दुप्पट केल्यावर काय येईल, म्हणजे त्या टाईपमध्येच क्वेश्चन राहतात, रिपीट होऊ शकतात. पण नॉन टेक्निकलमध्ये पॅटर्न पॅटर्न रिपीट होतो, पण व्हॅल्यूज चेंज होतात. व्हॅल्यू वेगळ्या आल्या की तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करावं लागते, पूर्ण टिपिकल जाते आणि त्याला टाइम लागत असते. ऍक्च्युअली न्यूमेरिकल अप्रोच आहे ना, थेरॉटिकल क्वेश्चन थोडी राहणार आहे तुम्हाला. सो हे लक्षात ठेवूनच अभ्यास करायचा. तर हा क्वेश्चन बघा सोपी आहे. या क्वेश्चन कडे बेसिक इलेक्ट्रिकल वाला क्वेश्चन आहे. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये 8 ब्रांचेस आहेत, 5 नोड आहे. विल हॅव ऑप्शन आहे तुमच्याकडे. तुम्हाला विचारलं आहे लूप इक्वेशन किती राहतील. काय विचारतील? लूप इक्वेशन. लूप इक्वेशन म्हणजे सर लूप इक्वेशन काय, किंवा लूपलाच काय म्हणतो आपण, मेश म्हणतो. ओके, म्हणजेच तर सिंपल हा जर तुमचा व्होल्टेज असा एक व्होल्टेज आहे. ओके, असं सर्किट आहे. ओके, असं सर्किट आहे. किती लूप झाले इथं? सर हा एक लूप झाला, हा एक लूप झाला. आणखी जर मी म्हटलं असं केलं इथं, तर सर आणखी एक लूप झाला. तर असे किती इक्वेशन बनतील जर आपल्याकडे 8 ब्रांच आहेत, 5 नोड आहे. तर आपण ड्रॉ करून बघायचे का? नाही. सो लिहून घ्या हा पॉईंट. नंबर ऑफ लूप इक्वेशन डायरेक्टचा फॉर्म्युला आहे. सो फॉर्म्युला डायरेक्टली लिहितो तुमच्यासाठी. द नंबर ऑफ लूप इक्वेशन, नंबर ऑफ लूप इक्वेशन. आता लूप वर्ड आला तर लूपच्या जागी कधी काय येतो? तुम्हाला काय म्हणते? मेश इक्वेशन किंवा नंबर ऑफ केव्हीएल, किर्चॉफ व्होल्टेज लॉ लागतो ना लूप मध्ये. तर तिन्ही वर्ड जर आले तर काय करणार आहे? तेच विचारत आहेत आपल्याला की तर 3 वर्ड आले म्हणजे मिनिंग त्याचा एकच आहे. तर फॉर्म्युला काय अभ्यास होणार आहे? बी मायनस एन प्लस 1 नंबर ऑफ लूप इक्वेशन, नंबर ऑफ मेश इक्वेशन और नंबर ऑफ केव्हीएलच्या इक्वेशन किती बनतील असा जर प्रश्न विचारला तर बी मायनस एन प्लस 1. तर बी काय सर? यस, बी काय आहे? जे ब्रांचेस आहेत, बी फॉर ब्रांच. ओके, सो इथे किती आहेत ब्रांच? बी फॉर ब्रांचेस, एन फॉर नोड्स, एन फॉर नोड्स. सो व्हॅल्यू टाकल्या इथं, बी ची व्हॅल्यू टाकली सरळ सरळ. ब्रांच 8 आहेत, नोड्स किती आहेत? नोड किती सांगितले? 5 प्लस 1 म्हणजे किती? याचा आन्सर किती आहे? ते 8 मधून 5 गेले, उरले 3 अधिक 1 4. 4 लूप इक्वेशन इज द आन्सर आपला करेक्ट आहे. मग असाच क्वेश्चन राहतो का? आणखी एक क्वेश्चन बघा. हे तर तुम्ही नोट करूनच ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये, की नंबर ऑफ लूप आणि हे मेश इक्वेशन बी मायनस एन प्लस 1 आणि याची नावं पण तुम्हाला माहिती पाहिजे. नोटबुक मध्ये ठेवा. आणखी एक क्वेश्चन राहतो. जर तुम्हाला हे सर हे तर समजलं लूप इक्वेशन, जर नोड इक्वेशन विचारलं तर काय करायचं सर? नंबर ऑफ, जर याच्यावर या प्रॉब्लेम वरून विचारलं सर नोड इक्वेशन, लूप इक्वेशन समजलं. नोड इक्वेशन कसं काय सॉल्व्ह करणार आम्ही? नोड इक्वेशनला दुसरे काय वर्ड येतात? नोड इक्वेशनला केसीएल लागतो. आपण केसीएल, किर्चॉफ करंट लॉ, तिथंच आपण नोड इक्वेशन म्हणतो आपण त्याला. सो याला कसं सॉल्व्ह करायचं? तर नोडल इक्वेशनला इथे आपल्याला फक्त फक्त कशाची गरज आहे? फॉर्म्युला बघा, एन पी मायनस 1. एन पी मायनस 1, एन पी मायनस 1 म्हणजे नंबर ऑफ जे नोड्स आहेत मायनस 1 केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? पी कशासाठी आहे? पी स्पेसिफिकली, बी स्पेसिफिक. हा जर फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला कसा आहे? जनरल फॉर्म्युला तुम्हाला स्पेसिफिक नाही दिली, तुम्ही काय करणार आहे? एन मायनस 1 असा हा फॉर्म्युला यूज करू शकता. पण बी स्पेसिफिक या फॉर्म्युल्याला कसं लिहू शकतो? स्पेसिफिक म्हणजे जर प्रॉपर मला विचारलं तर एन पी मायनस 1 लिहिणार. या क्वेश्चन मध्ये तुम्ही डायरेक्ट 5 मायनस 1 4 करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर या क्वेश्चनचं विचारलं तुम्हाला यांची व्हॅल्यू 5 मायनस 1, करेक्ट आन्सर इज 4. कशासाठी विचारलंय? नोडल, नोडल इक्वेशन. तर याचं पण आन्सर किती आलाय? 4 आलाय. आता प्रॉपर जर विचारलं तुम्हाला तर एन पी का बरं लिहिलंय? पी फॉर प्रिन्सिपल नोड म्हणतो आपण. काय म्हणतो? एक प्रिन्सिपल नोड, हा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. सर हे प्रिन्सिपल नोड काय आहे? बघा, एक थोडंसं शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला मी. कुठलं एखादं सर्किट आपण घेतलं, आपण एक सर्किट घेतलं, इथं केला एक. ओके, इथे आहे रेजिस्टन्स, ह्या ब्रांचला पण रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे सुद्धा एक रेजिस्टन्स. ओके, हे झालं बेसिक सर्किट काढलं मी. नोड कुठले कुठले आहेत? नोड कुठल्या पॉईंटला म्हणतात? यस, तुम्हाला जर काही माहिती असेल, नोड पॉईंट कशाला म्हणतात? नोड पॉईंटला काय? जंक्शन. नोडला म्हणतो आपण जंक्शन ऍट विच टू और टू एलिमेंट करू, और नाही, 2 एलिमेंट्स आर कनेक्टेड. म्हणजे सर समजलं नाही आम्हाला, एलिमेंट किती आहेत? तर हा व्होल्टेज एक एलिमेंट आहे
रेजिस्टन्स वाला सुद्धा एक एलिमेंट आहे, हा एक रेजिस्टन्स वाला आहे. R1 झाला तर R2 हा एक एलिमेंट आहे, R3 हा एक एलिमेंट आहे, R4 हा एलिमेंट. टोटल एलिमेंट्स किती झाले तुम्हाला जर विचारलं तर टोटल एलिमेंट्स किती झाले? यस सर, हा एक 1, हा 2 सर, हा 3 झाला सर, हा चौथा झाला आणि पाचवा झाला. किती झाले नंबर ऑफ एलिमेंट्स? अच्छा, नंबर ऑफ एलिमेंट्स 5 झाले. सो नंबर ऑफ एलिमेंट 5 झालेले आहेत. इथे बघा आता नोड कुठले आहेत? सर नोड कुठला पॉईंट असतो? नोड लक्षात घ्या, जिथे दोन एलिमेंट जॉईन होतात. जसा हा व्होल्टेजला रेजिस्टन्स हा एलिमेंट जॉईन होता म्हणजे हा पॉईंट कुठला झाला? यस, इट्स अ नोड पॉईंट. काय झाला? याला नोड म्हणतो. इथे हा पण नोड आहे, इथे 2 आणि यापेक्षा जास्त आहे. 2 आहेत का इथं? नाहीये. इथं काय करतो? याला बॅक करतो, याला नोड म्हणत नाही. याला नोड म्हटलं. इथे पण आता इकडे आलो समोर आपण, इथे काय होत आहे? इथे पण एक रेजिस्टन्स R3 आणि R4 हा दोन नोड जॉईन होत आहेत. दोन काय जॉईन होत आहे एलिमेंट, याला आपण मी म्हटलं नोड. मग सर आता याला नोड जर म्हणायचं तर मग इथं 2 पेक्षा जास्त जर असले तर याला काय म्हणायचं? इथं पण 2 पेक्षा जास्त आहेत, कारण की R1 R2 आणि R3 जॉईन होत आहे. आणि खाली पण बघितलं तुम्ही तर R2 R4 आणि हा व्होल्टेज हे जॉईन होत आहे. मग सर आता यांना काय म्हणायचं? तर जिथं जिथं वर्ड आला टू और मोर. टू और मोर म्हणजे 2 पेक्षा जास्त. मोर, टू और मोर आपण वर्ड वापरला, याचा अर्थ 2 पेक्षा जास्त असला तर कुठला नोड म्हणतो? त्याला सिंपल नोड न म्हणता. यस, व्हॉट वी कॅन से? प्रिन्सिपल नोड. यालाच म्हणतो आपण प्रिन्सिपल नोड. ओके, प्रिन्सिपल नोड याला कशाने डिनोट करतो आपण? NP. NP म्हणजे प्रिन्सिपल नोड कुठला झाला? हा एक प्रिन्सिपल नोड झाला NP आणि हा एक प्रिन्सिपल नोड झाला NP. तर तुम्हाला जर आता विचारलं टोटल नंबर ऑफ नोड्स n इज इक्वल टू किती सांगणार तुम्ही? तर याच्यात काउंट करायचे का प्रिन्सिपल नोड? यस, टोटल नंबर ऑफ जर तुम्हाला नोड्स विचारले तर NP पण काउंट होतील. सो याला काउंट करायचं 1 2 3 4 टोटल नंबर ऑफ नोड झाले. टोटल नंबर ऑफ प्रिन्सिपल नोड विचारले तुम्हाला, NP ची व्हॅल्यू किती येणार आहे? 2च येणार आहे, कारण 3 पॉईंट वाले. तर तुम्हाला जर विचारलं तर नोडल इक्वेशन, आता जर विचारलं तुम्हाला की नोडल इक्वेशन किंवा नंबर ऑफ नोड इक्वेशन किंवा KCLच्या ज्या इक्वेशन आहेत ह्या काय बनणार आहे? ह्या तुम्ही n-1 करणार आहे का? नाही, तुम्हाला काय करायचं आहे? प्रिन्सिपल नोड -1. प्रिन्सिपल नोड किती आहेत? 2 -1. सो 1 मायनस का बरं करतो? जेव्हाही आपण KCL लावतो, लक्षात घ्या, जर नोडल ॲनालिसिस तुम्हाला माहिती नसेल तर आपण काय करतो? 2 पैकी कुठल्या तरी एका प्रिन्सिपल नोडला इथे काय करत असतो? यस, इथे करत असतो आपण अर्थ. काय करतो? याला इथं अर्थ करतो, याचं व्होल्टेज 0 व्होल्ट पकडतो आपण, तेव्हाच इथं नोड ॲनालिसिस आपण वरती लावतो. खालच्या याला काय करतो आपण? अर्थ करतो. म्हणजे पूर्णच्या पूर्ण हा जो खालचा एक सिंगल नोड आहे याला काय करतो? अर्थ. म्हणून हा एक नोड काय होतो? गायब होतो. म्हणून हा जो मायनस साईन आलेला आहे तो याचा आहे -1. सो फॉर्म्युला फॉर नोडल इक्वेशन काय आहे? NP-1. बी स्पेसिफिक. जर नाही दिलेला आहे, फक्त नोडच दिलेला आहे, माहीतच नाही तुम्हाला की सर प्रिन्सिपल याचा इक्वेशन मध्ये इथं थोडी दिलेला आहे. इथं काय दिलेलं आहे? फक्त ओनली 5 नोड्स. 5 नोड्स आहे. तुम्हाला माहिती आहे का प्रिन्सिपल किती आहे? नाही माहिती आहे. मग डायरेक्ट काय करायचं? सिंपल n- करून करायचं. बट बी स्पेसिफिक, जर तुम्हाला प्रिन्सिपल नोड दिलेला असेल तर प्रिन्सिपल नोड -1 करायचा, नॉट सिंपल नोड. ओके, आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, मशीन मधला क्वेश्चन आहे ट्रान्सफॉर्मर. छान क्वेश्चन आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर. चला रीड करा. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर ऑटो ट्रान्सफॉर्मर? ऑटो ट्रान्सफॉर्मर एकदम सिंपल टॉपिक आहे, एकदम रिपीटेटिव्ह क्वेश्चन होतात, एकदम छान मजेदार असा टॉपिक आहे. इन कंपॅरिझन विथ इन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू म्हणजे काय बरोबर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर इन कंपॅरिझन विथ टू वाइंडिंग काउंटरपार्ट. म्हणजे 2 वाइंडिंग ट्रान्सफर पेक्षा आता काय 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर काढू का? हे बघा, 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर म्हणजे ही प्रायमरी वाइंडिंग आणि त्याची असते सेकंडरी वाइंडिंग आणि मधाचं काय असतो? कोर असतो असा उभा कोर. आपण काय म्हणतोय? 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. ही झाली प्रायमरी साईड आणि ही झाली सेकंडरी साईड. हे झालं 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर जनरली कन्स्ट्रक्शन. पण ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असते? ही जी प्रायमरी, आता मी थांबा याला थोडं तुमच्यासाठी कलरफुल म्हणजे अंडरस्टँडिंग साठी असं करतो, ज्यांनी तुम्हाला थोडंसं अजून क्लिअर होणार. ओके, ही प्रायमरी वाइंडिंग काढली, हे कोअर काढला असा आणि इथं काढली मी सेकंडरी वाइंडिंग. ओके, प्रायमरी काढली, सेकंडरी काढली. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर आपल्याला याच्यावरनं बनवायचं आहे, तर कसं करू शकतो आपण कसं करू शकतो? सो लक्षात घ्या, मी काय करतो इथं प्रायमरी वाइंडिंग तुम्ही ॲज इट इज काढलीच.
प्रायमरी वाइंडिंग काय करतो मी इथं पण ॲज इट इज काढायची, जेवढी लंबी काढली होती तिथे तेवढीच मी काय काढलं प्रायमरी वाइंडिंग तर काढलीच. पण याची जी सेकंडरी वाइंडिंग आता बनणार आहे, तर हे जे ब्ल्यू वाली वाइंडिंग हे काय केली मी याच्यावरच सँडविच केली. काय केली, जी ब्ल्यू वाली इथं काय केली जॉईन केली याला, या पॉईंटला ही सेकंडरी वाइंडिंग जी आहे ती इथं जॉईन केली, जेणेकरून आता टोटल सेकंडरी वाइंडिंग जर तुम्ही बघितलं तर किती झाली आहे, टोटल सेकंडरी वाइंडिंग मॉडिफाईड काय होत आहे, वाढत आहे. प्रायमरी वाइंडिंग ही झाली, सेकंडरी वाइंडिंग ही झाली. तर यालाच काय म्हणतो आपण, ही एल बी साईड झाली कारण इथं कमी टर्न्स आहेत, आणि ही झाली एच व्ही साईड. ओके, तर याला आपण असं कन्स्ट्रक्ट करू शकतो. कसं करू शकतो, की काय झालं पण ऍक्च्युली हे सिंगल वाइंडिंग मध्येच काय झालं कन्वर्ट झालं. एक सिंगल वाइंडिंग, एका स्लिमवर सिंगल वाइंडिंग आहे ज्यात हे टॅपिंग सारखं होते दिसतंय आपल्याला, ही प्रायमरी साईड, आणि त्याच्यावर वरून काढलेली सेकंडरी. सेकंडरी साईड इन द सेन्स प्रायमरी सेकंडरी वर्ड यूज नाही करायचं इथे. इथे आपल्याला क्लिअर क्लिअर दिसतंय नंबर ऑफ टर्न जास्त आहे, तर ही एल व्ही साईड होईल आणि ही एच व्ही साईड. ओके, टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर सरळ सरळ तुमच्या समोर काय केलंय, कन्स्ट्रक्ट केलंय. तर याचा काय काय फायदा असं विचारले त्यांनी. कंपॅरिझन मध्ये फायदा वगैरे काय ऑप्शन काय आहे, किंवा प्रश्नामध्ये काय दिलं, हायर रिएक्टन्स, लोअर लॉसेस, हाय एक्साइटिंग करंट आणि बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. हे आहे का सर्व, हा काय विचारलं तुम्हाला, क्वेश्चन विचारलं, यामधलं कुठलं टू आहे मला सांगा. रिॲक्टन्स जो आहे, हा रिॲक्टन्स या वाइंडिंगचा एक्सपी असेल, या वाइंडिंगचा एक्सेस असेल सेकंडरी वाइंडिंगचा. पण जेव्हा या दोघांमध्ये एक लिकेज रिॲक्टन्स असतो बघा, कारण हे इंडक्शनने जाते ना, ट्रान्सफॉर्मर म्युच्युअल इंडक्शन, याच्यामुळे एक्सेल असतो एक कंपोनंट, काय असतो लिकेज रिॲक्टन्स, तो यामध्ये राहतो. पण जर तुम्ही हे एकाच लिंबवर ऍड केले, एकाच तुम्ही वाइंडिंग आहे कॉमन वाइंडिंग, तर हा जो एक्सेल असतो, एक्सेलची व्हॅल्यू काय होते, कमी होते. काय होते, एक्सेलची व्हॅल्यू काय होते, कमी होते. म्हणजेच टोटल जो रिॲक्टन्स आहे, आता इथे रिॲक्टन्स किती झाला टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर सांगा मला. मी म्हटलं एक्स टोटल रिॲक्टन्स ऑफ द टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर किती होणार आहे सर, प्रायमरी रिॲक्टन्स प्लस सर सेकंडरी रिॲक्टन्स प्लस प्लस लिकेज रिॲक्टन्स एक्सेल. तोच आता जेव्हा आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये बघतोय, तर टोटल रिॲक्टन्स इज इक्वल टू काय देऊ शकतो, प्रायमरी रिॲक्टन्स तर आहेच आणि सेकंडरीचा रिॲक्टन्स दोघांमध्ये कॉमन आहे प्लस सेकंडरी रिॲक्टन्स. पण जो लिकेज आहे, हा एक्सेल जे आहे, हा एक्सेलची व्हॅल्यू काय होणार आहे लिकेजची, कमी आहे, कारण सेम याच्यावर सेम वाइंडिंगवर आहे. लिकेज कमी म्हणजे टोटल रिॲक्टन्स जे झालं काय झालं, कमी. पहिलं काय म्हणते, ऑटो ट्रान्सफॉर्मर कंपॅरिझन टू वाइंडिंग, हायर रिॲक्टन्स असते का ऑटो ट्रान्सफॉर्मरचं, नाही. ट्रान्सफॉर्मरचं रिॲक्टन्स उलट काय होते, कमी होते, कारण लिकेज रिॲक्टन्स त्यामध्ये होत नाही. सो ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये हायर रिॲक्टन्स नसतो, टू वाइंडिंग मध्ये जास्त असतो, याच्यात कमीच राहतो. ठीक आहे. दुसरा आहे लॉसेस. आता मला सांगा आयस्क्युअर लॉसेस किंवा आयरन लॉसेस जास्त कशात होती, इंडक्शन मध्ये होती. यामध्ये सेम वाइंडिंगवर आहे, कॉपर लॉसेस पण कमी होतात, म्हणून जे लॉसेस जे आहे ते लोअर आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर लॉसेस काय कमी आहे. सो सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. तिसरा आहे हायर एक्साइटेशन. एक्साइटेशन करंट केव्हा घेत असते, इंडक्शनमुळे जो एअर गॅप आहे ना यामध्ये, किंवा जो कोअर आहे, या कोअर काय करतो, चार्ज व्हायला जास्त करंट घेतो, त्याला एक्साइटेशन करंट. म्हणजेच यामध्ये काय होत असते ट्रान्सफॉर्मरचं, तुम्हाला माहिती आहे कन्स्ट्रक्शन. ही जर ट्रान्सफॉर्मर आहे, इथे काय करतो आपण, याला प्रायमरी वाइंडिंग आपण काय केले, याला प्रायमरी वाइंडिंग आपण हे केली, सेकंडरी वाइंडिंग, यस या साईडला सेकंडरी वाइंडिंग असते आपली. ओके, सेकंडरी वाइंडिंग आहे. आता काय, जेव्हा इथे सप्लाय देतो, यामध्ये काय होते, फ्लक्स प्रोड्यूस होतात, फ्लक्स इथे लिंक होतात आणि इकडे जातात. म्हणजे हे जे मॅग्नेटिक कोअर आहे, याला आपण तुम्हाला थोडं 3D मध्ये चौकोनी करून दाखवतो. हा जर असं चौकोनी असं ट्रान्सफॉर्मर आहे, यस, ओके ठीक आहे. ही अशी कोअर असते, या कोअर मध्ये काय होते, हा स्वतःला चार्ज करा मॅग्नेटाइज करायला काय करतो, जास्त करंट करतो. कोअर हा जो कोअर आहे कशाचा बनलेला असतो सांगा, सी आर, सी आर आहे का ते, यस, सी आर जी ओ, अरे यार सी आर जी ओ, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड. त्यानंतर सिलिकॉन स्टील, काय, सिलिकॉन स्टील लॅमिनेशन पासून बनलेला असतो. तर हे काय करते, कोअर स्वतःला काय करतो, जसा यातून करंट मॅग्नेटाइज, स्टार्टिंगलाच काय होतो आय म्यू, आपण एक मॅग्नेटायझिंग करंट देतो इथं, आय म्यू म्हणतो त्याला आपण. हा मॅग्नेटायझिंग करंट कोणाला लागतो, याला लागतो. कोअर काय करते, स्वतःला मॅग्नेटाइज करायला घेते, काय करते, मॅग्नेटाइज करायला तो करंट जास्त करतो टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर मध्ये ऍज कम्पेअर टू
वन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर इथं आला तर येतं झालेलंच आहे, सेकंडरीला एवढं लागत नाही. सो हायर एक्सायटेशन करंट घेतो का? येस, हायर एक्सायटेशन करंट घेत नाही. टू वाइंडिंग ऑटो ट्रान्सफॉर्मर कमी करंट घेतो. टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरला कोअरला जास्त लागतो, कारण ह्या वाइंडिंग सेपरेट आहेत इथं. हे बघा, हे वाइंडिंग इथं आहे, हे वाइंडिंग इथं आहे, पण इथं सेम याच्यावरती जर वाइंडिंग असली तर मॅग्नेटाइज व्हायला किंवा एवढा मधातला पार्ट आपल्याला गरजेचा आहे का? नाहीये. सो एक्सायटेशन करंट घेणार आहे का तो? नाही. सो ऑटो ट्रान्सफॉर्मर हायर एक्साइटिंग करंट आहे का? नाही. उलट काय म्हणू शकतो आपण, लोअर एक्साइटेशन करंट घेतो, कारण सेम याच्यावरती तुम्हाला एक टॅपिंग आहे. लोअर एक्साइटेशन करंट जर असलं तर करेक्ट आहे ते, पण यांनी विचारलाय हायर एक्साइटेशन, तर आपण काय म्हणू त्याला? रॉंग स्टेटमेंट. ओके, त्यानं म्हणजे पहिलं रॉंग झालं, दुसरं बरोबर आहे, तिसरं रॉंग झालं. बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. अरे इथं तुम्हाला माहिती आहे, इथं जर आता V1 आहे, इथं V2 आहे. आता ट्रान्सफॉर्मरचं जे व्होल्टेज रेग्युलेशन काय असेल पाहिजे? कमी असेल पाहिजे. इथं जास्त डिफरन्स येईल का सेम वाइंडिंग वर जास्त डिफरन्स येईल? ॲज युजल जे कॉमन सेन्स आहे की व्होल्टेज रेग्युलेशन काय राहील? ऑटो ट्रान्सफॉर्मरचं चांगलं राहील. व्होल्टेज रेग्युलेशन काय असते? ऑटो ट्रान्सफॉर्मरचं चांगलं असते. लॉसेस कमी असतात, रिॲक्टन्स सुद्धा कमी असते, एक्सायटेशन करंट सुद्धा कमी असते. तो याला हे तर तुमचं आन्सर झालं की काय विचार टू कोणता आहे? तर मग 2 नंबरचा आणि 4 नंबरचं तुमचं करेक्ट आन्सर झालं हे. तर पॉईंट टू बी नोटेड काय? मग काय असते? रिॲक्टन्स काय असते? यस, रिॲक्टन्स हे फॉर ऑटो ट्रान्सफॉर्मर लिहितोय आपण. कम्पेअर विथ एटी म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर, टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या कंपॅरिझन मध्ये रिॲक्टन्स काय झालं? रिॲक्टन्स कमी असते. दुसरे लॉसेस जे असतात ते काय असतात? लॉसेस चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट जे काय आहे ते कमी असते. तिसरी, एक्सायटेशन करंट जास्त घ्यायला चांगला आहे का? नाही आहे. एक्सायटेशन करंट जो असतो तो पण काय असतो? कमी असतो. कशामध्ये? ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये. एक्सायटेशन करंट म्हणजे मॅग्नेटायझिंग करंट दुसरा वर्ड आहे त्याला. नाही एक्सायटेशन सर मॅग्नेटायझिंग वेगळं आलं आणि तुम्ही वेगळं सांगितलं असं नाही. एक्सायटेशन किंवा मॅग्नेटायझिंग करंट म्हणतो आपण त्याला. नाही दोन वर्ड आलं, कन्फ्युज नाही व्हायचं. 4 नंबर, व्होल्टेज रेग्युलेशन जे आहे, व्होल्टेज रेग्युलेशन काय असते? चांगलं असते, बेटर असते. बेटर व्होल्टेज रेग्युलेशन कशामध्ये मिळते आपल्याला? ऑटो ट्रान्सफॉर्मर. हे पॉईंट नोट करून घे. अजून याच्यावर थोडं न्यूमेरिकल राहू शकते ऑटो ट्रान्सफॉर्मरचे. त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते आपण थोड्या वेळात बघू. असं ते म्हणजे जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा मी सर्व जे फॉर्म्युले बनतात याच्यावर ते सर्व फॉर्म्युले आपण घेणार आहे. कारण त्यामध्ये के फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो ऑटो ट्रान्सफॉर्मरसाठी. त्याला आपण काय म्हणतो? LV बाय HV काढतो. LV बाय HV. मग तो कसं काढायचा? प्रत्येक वेळेस न्यूमेरिकल मध्ये कसं काढायचं ते समजायसाठी आपल्याला काय करावं लागेल? एक क्वेश्चन आला एखादा आपल्या समोर आता, आपण तो त्या रिलेटेड सर्व क्वेश्चन आपण घेणार आहे. येस, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. समजलं आहे? कन्सेप्ट सांगितला मी तुम्हाला, का बरं कमी आहे का नाही आहे, तसं थोडा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पण झाली. आणि तुम्हाला विचारलं CRO स्टील, लॅमिनेशन, सिलिकॉन स्टील, मॅग्नेटायझेशन, हे काही वर्डिंग जे होती मला वाटली महत्वाची ते तुम्हाला पण सांगितले. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोफेशनल नॉलेज इलेक्ट्रिकल. बघा, व्हॉट विल बी. आता हे प्रिंटिंग अशीच आहे क्वेश्चनची, मी स्वतः टाईप करू शकलो असतो, पण तुम्हाला ॲज इट इज RTM पेपर आलेला आहे म्हणून मी त्याला एडिट काही केलेलं नाहीये. ओके, सो व्हॉट विल बी द डेली एनर्जी प्रोड्यूस इन द थर्मल पॉवर प्लांट? इकॉनॉमिक स्टार्टिंग मध्ये जेव्हा तुम्ही पॉवर सिस्टमचा स्टडी करत असाल, पॉवर सिस्टम जेव्हा तुम्ही स्टडी करायला घेतलं असेल तेव्हाच तुम्ही काय स्टडी केलं असेल? सर्वात पहिले सुरुवात कशापासून केली असेल? प्लॅन्ट्स पासून केली. प्लॅन्ट्स म्हणजेच पॉवर प्लॅन्ट. ओके, पॉवर प्लॅन्टचे वेगवेगळे टाईप झाले, ते झाले. नंतर मग ते लोड ड्युरेशन कर्व झाल्या, मग त्यामध्ये लोड फॅक्टर आहे ते सर्व स्टडी केलं असेल. So, त्यामधलाच क्वेश्चन आहे की डेली एनर्जी प्रोड्यूस, डेली एनर्जी प्रोड्यूस इन थर्मल पॉवर स्टेशन ॲट लोड फॅक्टर 0.6 when maximum demand of the system is 50. तर काय तुम्हाला काय दिलेलं आहे? लोड फॅक्टर दिलेला आहे. लोड फॅक्टर दिलेला आहे. किती दिलेला आहे? 0.6. ओके, अजून काय दिलाय? मॅक्झिमम डिमांड दिली आहे. मॅक्झिमम डिमांड दिली आहे तुम्हाला 50 मेगावॅट. ओके, आता विचारलं काय? डेली एनर्जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. महत्वाचं विचारलं आहे की जे डेली एनर्जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि ऑप्शन मध्ये सर्व दिले मेगावॅट म्हणजे युनिट डेट दिले आहे ते मेगावॅट हवर. डेली एनर्जी आहे. डेली एनर्जी म्हणजेच हवर किती झाले सांग मला? एका दिवसात किती तास असतात? 24 तास. 24 हवर्स. 24 हवर आहे इथे.
तर 24 आवर्ससाठी आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर त्यासाठी इथं महत्त्वाचा फॉर्म्युला हा लोड फॅक्टरचा 100 याला स्टार करून ठेवा तुम्ही. लिहून घ्या फॉर्म्युला. लोड फॅक्टर लोड फॅक्टर लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज अपॉन मॅक्झिमम डिमांड. काय? मॅक्झिमम डिमांड. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲव्हरेज अपॉन मॅक्झिमम डिमांड. हे हा फॉर्म्युला सर्वात जास्त स्टार करायला रिपिटेटिव्ह मोस्ट रिपिटेटिव्ह फॉर्म्युला आहे. विचारतातच, काय समजत नाही मला काय विचारतात, तर सोपीच आहे एकदम. 0.6 इथं दिलेला आहे ऑलरेडी. ॲव्हरेज लोड ॲव्हरेज लोड दिलेला आहे का आपल्याला? नाही, म्हणून आपण ॲव्हरेज लोडच्या जागी ॲज इट इज लिहू आपण. जेव्हा लोड मिळेल आपल्याला. मॅक्झिमम डिमांड दिली आहे का? यस, मॅक्झिमम डिमांड दिली 50. सो खाली घेतले 50. तर याच्यावर 50 इकडे जर मल्टिप्लाय केला तुम्हाला किती मिळते? 30 काय झालं? हे मेगावॅट, कारण याचं युनिट आहे मेगावॅटमध्ये आहे. मॅक्झिमम डिमांड मेगावॅटमध्ये आहे ना, म्हणून याचं युनिट इथं मल्टिप्लाय केल्यावर मेगावॅट किती झाली? ॲव्हरेज लोड झाला. पण आपल्याला काय विचारलं आहे? ॲव्हरेज लोड विचारला आहे का आपल्याला? आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे एनर्जी. काय असते? एनर्जीचं युनिट काय? मेगावॅट हवर. किती हवर घ्यायचे, पण किती मल्टिप्लाय करायचं? आपल्याकडे मेगावॅट भेटलं. हवर किती घ्यायचे? तर एका दिवसात किती तास असतात? 24. देअरफॉर एनर्जी प्रोड्यूस इज इक्वल टू काय देणार आहे तुम्ही? एनर्जी प्रोड्यूस इज इक्वल टू 30 मेगावॅट इंटू किती हवर्स? 24 हवर्स. सो युअर आन्सर इज 24 हवर्स इज इक्वल टू 720 मेगावॅट हवर. तुमचा आन्सर इज 720. प्लीज नोट डाऊन 720 इज द करेक्ट आन्सर. ओके, छान कशा रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे बघा पॉवर सिस्टम मधला. लोड फॅक्टरचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे पाहिजेच. रिपीट मोस्ट रिपीट क्वेश्चन जर विचारला असेल कुठलं म्हणजे या टॉपिकवरती सांगतो मी. जसं कॅपॅसिटी फॅक्टर आहे किंवा रिझर्व्ह कॅपॅसिटी आहे, डायव्हर्सिटी फॅक्टर आहे, भरपूर प्रकारचे फॅक्टर आहेत. याचे फॉर्म्युले नोट करून घेणे महत्त्वाचे. कुठलं सांगतो मी एकदा पुन्हा. तुम्हाला एक्झाममध्ये जर हे इकॉनॉमिक्समध्ये जे येतात की नाही, मध्ये महत्त्वाचे जे फॅक्टर येतात तुम्ही फॉर्म्युला लिहून घेणे. पहिला जो सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे तो आहे लोड फॅक्टरवाला. ओके, लोड फॅक्टरवाला फॉर्म्युला हे नोट करून ठेवा तुम्ही, सर्च करून घ्या कुठून तरी. त्यानंतर लोड फॅक्टर नंतर दुसरा फॅक्टर आहे सर्वात महत्त्वाचा आहे तो डायव्हर्सिटी फॅक्टर आहे. कुठला? लोड डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणतो आपण त्याला. याचे भरपूर जास्त इम्पॅक्ट आहेत. तिसरा आहे कॅपॅसिटी फॅक्टर. ओके, कॅपॅसिटी फॅक्टर. त्यानंतर आपल्याला काढायच्या काय गोष्टी आहेत? आपल्याला काढता आली पाहिजे रिझर्व्ह कॅपॅसिटी काढता आली पाहिजे. रिझर्व्ह कॅपॅसिटी कशी काढायची हे आपल्याला समजलं पाहिजे. रिझर्व्ह कॅपॅसिटी जर तुम्ही काढली तर तुम्ही भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि एक ॲट दी लास्ट आपण म्हणू शकतो की प्लांट युटिलायझेशन फॅक्टर असतो. प्लांट युटिलायझेशन फॅक्टर. हे 5 फॅक्टरचे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. सर्च करून घ्या. जेवढे सापडलेत, नाही सापडले मी तुम्हाला नाही सापडले तर सांगा, मी तुम्हाला सेंड करतो. लिंक शेअर करेल, त्यावरच तुम्हाला फॉर्म्युला भेटून जातील. यामध्ये ज्या काही गोष्टी येतील, असं नाही की सर फॉर्म्युला लिहिला बस झालं. जसं आज कुठला फॉर्म्युला आला होता आपला, लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज अपॉन MD करतो, मॅक्झिमम डिमांड. तर मग ॲव्हरेज काय असते थोडं समजून घ्यायचं की ॲव्हरेज नेमकं काय राहते आणि मॅक्झिमम डिमांड काय राहते. तसंच प्रत्येकाचा जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहिणार कशाला काय म्हणतात तेवढं बघितलं तर या टॉपिकवरती तुम्हाला 100% आहे. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला कुठला आहे? लोड फॅक्टर. सेकंड जर मोस्ट विचारला तर डायव्हर्सिटी, आणि जर ते विचारला तर रिझर्व्ह कॅपॅसिटी आपल्याला विचारतात. ते स्टार केलेलं आहे, ते मस्ट तुम्हाला यायलाच हवे. ओके, जास्त हार्ड नाही आहे. लिहून ठेवा तुमच्या समोर कुठं रजिस्टरवरती इथे तिथे लिहून ठेवलं ना आपण, आपल्याला बघायला इझी जात असते. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. पुन्हा तोच क्वेश्चन रिपीट. ओके, तो झालेला आहे. अच्छा, सबसे प्यारा म्हणजे सगळ्यात छान क्वेश्चन तुमच्या समोर आलेला आहे. कोरोना इन डीसी सप्लाय. कोरोना इन डीसी सप्लाय. कोरोना व्हायरस आहे का? तो नाही आहे, हा कोरोना वेगळा आहे आपला.
कोरोना इन DC सप्लाय. ऑप्शन होतं 0, कोरोना 0 असतो DC मध्ये. दुसरा ऑप्शन आहे लेस दॅन AC, ग्रेटर दॅन AC, कॅन नॉट बी कॅल्क्युलेटेड लॉस. सो असे ऑप्शन होते तुमच्याकडे. तर मग आता कोरोना आहे काय नेमकं? DC सप्लाय AC सप्लाय जाऊ द्या, पहिले मला सांगा कोरोना तुम्हाला समजते काय? कोरोना लॉस, कोरोना लॉस, कोरोना लॉस, कोरोना लॉस नेमका कोरोना आहे काय? तर थोडंफार जर अंडरस्टँडिंग तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, एक मी इथं 3 कलरच्या लाईन काढतो त्यासाठी. येस, आर नंतर वाय फेज, वाय फेज झाला का? हा वाय फेज नाही झाला, इट्स नॉट दी वाय फेज. आर नंतर ओके, आर नंतर कुठले फेज येतो? वाय. कलर चेंज झाला होता म्हणून कलर घेतला मी. ओके, आर वाय अँड देन थर्ड वन इज बी ब्ल्यू. हे जर थ्री पेज सब अशी लाईन जात आहे. आता कोरोना लॉस काय होते? कोरोना लॉस होते म्हणजे नेमकं काय होते? आता हे काय असतात? ह्या लाईन कशा आहेत? लाईन कशा आहेत ह्या? ह्या लो व्होल्टेज लाईन आहे की हायर व्होल्टेज लाईन आहे? सांगा मला. लाईन असते EHV, EHV म्हणजेच आर वाय बी. ह्या ज्या लाईन जात असतात एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. कशा व्होल्टेज आहेत? एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. जेव्हा ह्या एक्स्ट्रा हाय व्होल्टेज यातून पास करत असतात म्हणजे यातून काय होतं? एक्स्ट्रा हाय व्होल्टेज पास होतं, कुठे ट्रान्समिट होतं. तर कोरोना लॉस होतो केव्हा? कोरोना लॉस म्हणजे नेमकं आहे काय? तो कोरोना लॉसचा जो कधी कधी काय विचारतात, प्रॉपर्टीज ऑफ कोरोना, त्याचा कलर विचारतात आपल्याला कधी कधी. मग आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्या सांगायसाठी आपल्याला काय पाहिजे? ऑलरेडी स्वतःला माहिती पाहिजे. सांगा कोरोना लॉस, कोरोना लॉस कशाला म्हणतात? त्याचा कलर कुठला असतो विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यस, विचार करा 2 मिनिटं, मी स्वतः एक्सप्लेन करणारच आहे आता तुम्हाला. कोरोना जेव्हा होतो तेव्हा कुठला कलर दिसतो आपल्याला, की केव्हा समजते आपल्याला कोरोना लॉस होत आहे आता? यस, कोरोनाचा कलर, मग कलर होतो जेव्हा लक्षात घ्या कुठला होता? व्हाईट ब्ल्यूइश कलर. व्हाईट ब्ल्यूइश कलर दिसते म्हणजे हा थोडासा मी आता करतो ब्ल्यूइश कलर घेतो. व्हाईट ब्ल्यूइश ऍक्च्युली, पण काय होते इथं हा एक आर फेजचा व्होल्टेज आहे, बरोबर आहे? एक व्होल्टेज VR आहे, व्होल्टेज VY आहे आणि व्होल्टेज VB आहे. इथं एका लिमिट पर्यंत जेव्हा आहे या दोन याच्यामध्ये, कारण हे पण चार्ज आहे, ही पण चार्ज आहे, खालची वाय फेज चार्ज आहे, आर फेज चार्ज आहे. इथली जी मधातली एअर आहे, इथली मधातली एअर काय होते? त्यामुळे पोटेन्शियल ग्रेडियंट एकदम हाय व्होल्टेजमुळे जे मधातची एअर आहे, मधातली जी एअर आहे ही काय होते? आयोनाइज म्हणतो आपण त्याला, आयोनाइज होते. म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमुळे, सिंपल जनरल कंडिशनमध्ये जो गॅप असतो त्यामुळे होत नाही. पण जर इन केस आपला जो गॅप आहे हा थोडा मॉडरेट आहे आणि व्होल्टेज आपण एका लिमिटपेक्षा जेव्हा जास्त पास करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस काय होते? ही एअर आयोनाइज होते आणि इथला जो कलर बनतो हा कसा कलर बनतो? इथे काय होते? एक आर्क स्ट्रक होते या दोघांमधून. इथे काय होते? दोघांमध्ये अशी आर्क स्टकअप होते. या आर्क स्टकअप होणे म्हणजेच काय होणे? काय होणे? कोरोना लॉस होणे. काय होणार आहे? कोरोना लॉस. कोरोना लॉस म्हणजे पॉवर याच्यामध्येच काय होणार? लॉस होणार. कलर जर विचारला तुम्हाला तर कलर कुठला कलर दिसताय तुम्हाला? 2 कलरचं कॉम्बिनेशन दिसताय. यस, कोणतं? व्हाईट ब्लूइश. कुठला? व्हाईट ब्लूइश कलर याचा असतो. आता याला अजून काय दिसतंय तुम्हाला? की जेव्हाही कोरोना लॉस होते तेव्हा 2 लाईन काय होऊ राहिल्या? शॉर्ट होऊ राहिल्या. म्हणजे हा कोरोना लॉस हा कुठल्या फॉल्ट सारखा आहे? लाईन टू लाईन. कुठला फॉल्ट सारखा आहे? जो क्वेश्चन, काही पण क्वेश्चन विचारू शकता तुम्ही, सर आम्ही ते कधी वाचलंच नाही. तर सांगतोय तुम्हाला मी, कोरोना लॉस इज ट्रीटेड ॲज लाईन टू लाईन फॉल्ट. 2 लाईन मध्ये तो होत असतो एक्स्ट्रा हाय व्होल्टेज मध्ये. मग ते एक्स्ट्रा हाय व्होल्टेजची लिमिट किती? तर त्यासाठीच तुम्हाला सांगतो, ते पण तुम्ही लिहून घ्या. तर जेव्हा व्होल्टेज जे आहे, कोरोनाचं व्होल्टेज जे आहे एअरचं, केव्हा आयोनाइज होतो कोरोना लॉस, केव्हा स्ट्रक होतो त्यामध्ये, तर हे लिहून घ्या एअर साठी. एअर जेव्हा आयोनाइज होते आणि कोरोना लॉस व्हायला सुरुवात होते तर त्याची व्हॅल्यू आहे 21.1. एक्झाम मध्ये एकदा डायरेक्ट विचारली होती व्हॅल्यू, केव्ही पर सेंटीमीटर. 21.1 केव्ही पर सेंटीमीटर. हे कशामध्ये आहे? RMS व्हॅल्यू आहे. ओके, RMS व्हॅल्यू.
RMS व्हॅल्यू इथं दिली आहे तुम्हाला. या व्होल्टेज काय होते, एअर आयोनाइज झाली की तिथं आर्क स्टक होते, म्हणजे ते ऍक्च्युली डायलेक्ट्रिक स्ट्रेंथच आहे. जर तुम्हाला RMS व्हॅल्यू जर विचारली तर काय आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ याची तुम्ही सांगू शकता. ओके, यावर होऊन जाईल, ते आर्क अपिअर झाली. आता अजून काय आपल्याला कोरोनाबद्दल महत्वाचं माहित असायला पाहिजे. कोरोनावर काय डिपेंड होते आणखी, या कोरोना लॉसवरच एक पॉइंट लक्षात घ्या. इथे पुन्हा हे जे सर्व पॉइंट आहेतच, कोरोना लॉस म्हणतात, याचा कलर हा झाला, लाईन टू लाईन फॉल्ट आहे. आणखी जे महत्वाचं आहे, साईज ऑफ द कंडक्टर. साईज ऑफ द कंडक्टर कशावर हे होते, डिझाईन होते. साईज ऑफ द कंडक्टर, साईज ऑफ मॉडर्न, मॉडर्न म्हणतो आपण त्याला, मॉडर्न. मॉडर्न EHV म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन्स मधले जे कंडक्टरची काय साईज ऑफ द कंडक्टर इन एक्स्ट्रा हाय हे डिझाईन होते. कशावर डिझाईन होते विचारला क्वेश्चन तर, मॉडर्न जे EHV लाईन आहे या कंडक्टरची साईज आहे कशावर डिझाईन होते, तर कोरोना लॉस ऑफ कोरोनाला कन्सिडर करूनच होते. ओके, हा एक पॉइंट तुम्ही नोट करून ठेवणे. आता एक कोरोनामध्ये दोन गोष्टी असतात. कोरोना एक असतो अपियर होतो आणि एक असतो दिसतो, आपल्याला दिसायला लागतो की डायरेक्ट असं आपल्याला ते फ्लिकरिंग तो कलर असा दिसायला लागतो आपल्याला की हे आता आर्क जे आहे ना, ही आर्क काय झाली, आता फॉर्म झाली. ही आपल्याला जेव्हा दिसायला लागते, इथे जे आहे ना, ही आर्क आपल्याला अशी एक तर एक क्रिटिकल काय असते, एक डिसरप्टिव्ह व्होल्टेज असते आणि एक व्हिज्युअल डिसरप्टिव्ह व्होल्टेज असते. दोन गोष्टी असतात. क्रिटिकल म्हणजे आता हे सध्या इथं नाहीये, पण व्हिज्युअल म्हणजे आपल्याला दिसून राहिलं स्वतः की आपण ऑब्झर्व करू शकतो डोळ्यांनी. दोन गोष्टी असतात. कुठल्या दोन गोष्टी सांगितल्या मी, एक क्रिटिकल व्होल्टेजच्या दोन व्हॅल्यू आहेत. व्होल्टेज कुठलं, क्रिटिकल, क्रिटिकल डिसरप्टिव्ह, क्रिटिकल डिसरप्टिव्ह, आणि दुसरं व्होल्टेज कुठलं सांगितलं मी, व्हिज्युअल. व्हिज्युअल म्हणजे इथं इथं दिसायला चालू होऊन जाते तुम्हाला की हे तुम्हाला डोळ्याने दिसते. व्हिज्युअल व्होल्टेजची अशी व्हॅल्यू, कुठली व्हॅल्यू सर, हेच जे मी सांगितलं की हाय व्होल्टेज जेव्हा वाढते, हे जे व्होल्टेज वाढते, इथलं जर व्होल्टेज समजा यातला डिफरन्स समजा तुम्ही पकडून घ्या की 21च्या वर गेला, इथं झाला समजा 25 किंवा 30 केव्ही झाला, फॉर एक्झाम्पल 30 केव्ही झाला पर सेंटीमीटर, किंवा जास्त झाला पण 40 झाला, तेव्हाच हे आयनाइज होईल ना. तर स्टकअप तयार होणे म्हणजे क्रिटिकल डिस्क्रप्टिव्ह, पण ते दिसायला लागणे, दिसायला लागणे याचा अर्थ काय, केव्हा होईल, डिसरप्टिव्ह व्होल्टेज पेक्षा जेव्हा हे आपलं व्होल्टेज आहे कुठलं, ऑपरेटिंग जे लाईन व्होल्टेज आहे, ऑपरेटिंग आपलं जे लाईन सध्या चालू राहिले ते लाईन व्होल्टेज जर क्रिटिकल व्होल्टेज पेक्षा जास्त झालं, ग्रेटर दॅन असलं, तर आपल्याला कोरोना दिसतो. डिसरप्टिव्ह व्होल्टेजची व्हॅल्यू जी आहे ती फिक्स राहते, फिक्स राहते. समजा याची जर व्हॅल्यू समजा फिक्स राहते म्हणजे एक समजा आपण डिसाईड केलं की डिसरप्टिव्ह व्होल्टेजची व्हॅल्यू समजा 30 केव्ही, किंवा इथं जे RMS व्हॅल्यू एअरची लिहिलेली आहे, आपण किती लिहिलेली आहे, 21.1 RMS, हा केव्ही RMS मध्ये, RMS या व्होल्टेज पेक्षा जेव्हा जास्त होईल व्होल्टेज, या व्होल्टेज पेक्षा जेव्हा जास्त व्होल्टेज होईल तेव्हाच कोरोना अपिअर होईल, अदरवाईज होणार आहे का. सो हाय व्होल्टेजवरच होतो जनरली, हा होत असतो का नाही, एकदम हाय व्होल्टेजवर जेव्हा ते व्होल्टेज त्या रेंजच्या बाहेर जाईल तेव्हा कोरोना दिसेल. ओके, इथपर्यंत आलो. आणखी एक नोट पॉइंट यामधला कुठला, जो आपल्या क्वेश्चनशी रिलेटेड आहे आणि पूर्ण फॉर्म्युला आहे, तो पूर्ण फॉर्म्युला न लिहिता जेवढा महत्वाचा आहे तेवढा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो की तो जो कोरोना लॉस आहे आपला, काय कोरोना कोरोना लॉस इज डायरेक्टली इज प्रोपोर्शनल टू, पूर्ण फॉर्म्युला नाही लिहित मी, फ्रिक्वेन्सी प्लस 25, एफ प्लस 25, एफ प्लस 25, हे एक रिलेशन लक्षात ठेवणे. फ्रिक्वेन्सी plus 25, corona loss is proportional to frequency plus 25, f for frequency. ओके, तर आता या फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात घेतलं आणि क्वेश्चनचा विचार केला, तर आता क्वेश्चन रीड करा. कोरोना इन डीसी सप्लाय इज, आता डीसी सप्लाय मध्ये फ्रिक्वेन्सी किती असते मित्रांनो, किती असते, फ्रिक्वेन्सी फॉर डीसी 0, लॉस किती उराला समजा, फॉर एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू जर 0 टाकली, 0 प्लस 25, 0 प्लस 25 किती येते, 25 येते, म्हणजे काही ना काही लॉस आहे, काही ना काही लॉस आहे. याला सिंपल आणखी हे जर तुम्ही नोट केलं असेल बाजूला सांगतो मी,
कोरोना लॉस, PC लिहितो, कोरोना लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी प्लस 25. मग काय करू आपण DC मध्ये, फॉर DC f ची व्हॅल्यू किती झाली 0, f ची व्हॅल्यू 0 झाली प्लस 25 म्हणजे आपल्याला पूर्ण काय मिळालं, आपल्याला किती लॉस झाला कोरोना लॉस, PC किती झाला 25. फॉर एक्झाम्पल घेतोय आपण, तिथं पूर्ण फॉर्म्युला नाहीये पण काही ना काही 25 व्हॅल्यू आली, 0 आला का आपलं उत्तर काहीतरी 25 आलं. आणि त्याच कम्पॅरिझनला जर आपल्याला AC सिग्नल असता तर AC मध्ये फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू जनरली काय असते आपली 50 हर्ट्ज, मग लॉस किती झाला असता आपला S, PC ला काय लिहू शकतो आपण 50 प्लस 25, किती लॉस झाला 75 चा लॉस झालेला आहे. याचा अर्थ काय, आपलं जजमेंट काय येते, हा AC साठी सांगितलं फ्रिक्वेन्सी असते, DC साठी फ्रिक्वेन्सी 0 असते आपली. सो नोट पॉइंट टू बी नोटेड, काय नोट पॉइंट आहे की DC मध्ये लॉस असतो पण कमी असतो, AC मधला लॉस जो आहे तो DC पेक्षा जास्त असतो. 0 लॉस असतो का नाही. सो नोट पॉइंट इथे मी तुम्हाला क्लिअर करून देतो, कोरोना लॉस, कोरोना in DC is less than कोरोना in AC. कोरोना इन AC, AC मध्ये काय जास्त असतो बाय दिस पोलॅरिटी, कारण AC मध्ये फ्रिक्वेन्सी जास्त असते म्हणून हा लॉस जास्त होतो, कारण फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल आहे. DC मध्ये फ्रिक्वेन्सी 0 असते म्हणून हा लॉस कमी आहे. पण लॉस 0 असतो का नाही, लॉस 0 येणारच नाही, लक्षात घ्या. लॉस कमी असतो पण 0 नसतो, हे नोटबुक मध्ये नोट करून ठेवणे. 0 लॉस जर लिहिला तुम्ही तर झालं तुमचं सत्यानाश करून टाकसाल तुम्ही. 0 काय असते तर स्किन इफेक्ट 0 असते, प्रॉक्सिमिटी इफेक्ट असतो, तो वेगळा विषय आहे. इथं कोरोना लॉस बद्दल आहे. कोरोना लॉस सांगितलं तुम्हाला मी, हाय व्होल्टेज लाईन आहे, त्याला व्होल्टेज जास्तही करायच्या पहिले गेलं तर काय होणार आहे, एअर आयोनाइज होईल, एअर आयोनाइज झाल्यावर तिचा आर्क स्टकअप होईल, तिथं तिथं पूर्ण असं गॅस जे आहे वातावरण एकदम हिटअप होईल आणि एक्स्ट्रा एकदमच जास्त त्या लिमिटच्या बाहेर व्होल्टेज झाल्यावर तो आपल्याला अपियर दिसेल, काहीतरी अशी फ्लॅशिंग होत आहे इन ओव्हरहेड लाईन मध्ये. ठीक आहे, तर ते त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या, एअर आयोनाइज होते, कोरोना लॉस होतो, त्याचा कलर सांगितला, लाईन टू लाईन फॉल्ट ॲज अ ट्रेट होतो, त्या साईज ऑफ द कंडक्टर इन मॉडर्न EHV कोरोनावर डिपेंड करते. कोरोना लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी प्लस 25. AC मध्ये कोरोना लॉस जास्त असतो कारण फ्रिक्वेन्सी जास्त, DC मध्ये कोरोना लॉस कमी असतो कारण फ्रिक्वेन्सी 0 असते. पण कोरोना लॉस 0 नसतो, असं लक्षात घ्या. कोरोना लॉस 0 मी सांगितलेच नाहीये, लक्षात पण ठेवायचं नाहीये. सो आपला आन्सर काय होणार आहे, कोरोना इन DC सप्लाय इज लेस दॅन AC, असतो पण AC पेक्षा कमी असतो. ओके क्लिअर, हा एकदम महत्वाचा क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता डिस्टॉर्शन लेस लाईनचा क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, डिस्टॉर्शन लेस लाईन पॉवर सिस्टमचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन इन पॉवर सिस्टम, मला सांगा डिस्टॉर्शन लाईनचा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, तुम्हाला काय दिलेलं आहे 50 ओहम, हे जे व्हॅल्यू दिलेली असते 50 ओहम डिस्टॉर्शन लाईन हॅज अ इंडक्टन्स पर मीटर, एवढा दिलाय कॅपॅसिटन्स युजल क्वेश्चन. हा काय दिलेला आहे तुम्हाला, दिले असते डिस्टॉर्शन लाईनचा, हा दिला असते झेड म्हणजेच इम्पेडन्स, काय दिलं असते इम्पेडन्स दिलेला असते. हा साधा इम्पेडन्स असते का नाही, हाच असतो कॅरेक्टरिस्टिक्स इम्पेडन्स. काय असतो कॅरेक्टरिस्टिक्स इम्पेडन्स. याला दुसरं नाव काय म्हणतो आपण, सर्ज इम्पेडन्स. सर्ज इम्पेडन्स झाला. सर्ज इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय रे, काय मेन फॉर्म्युला काय आहे तो दे. साधा इम्पेडन्सचा जो लाईन इम्पेडन्सचा कॅरेक्टरिस्टिकचा फॉर्म्युला जो ओव्हरऑल मेन फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुमच्या समोर लिहितोय मी इथं. सर्ज इम्पेडन्सचा फॉर्म्युला कुठून आला, सर्ज इम्पेडन्सचा फॉर्म्युला ZL इज इक्वल टू ZC इज इक्वल टू √L/C, हा फॉर्म्युला आहे. पण ऍक्च्युली जो मेन फॉर्म्युला आहे, जो डिस्टॉर्शन लेस लाईन लिहिलाय सर, याचा काय अर्थ आहे तर ते लिहून घ्या. जर तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं असेल तर ZC जो असतो ऍक्च्युली काय असतो R प्लस जे ओमेगा इंटू L डिवायडेड बाय, हा जर रेजिस्टन्स प्लस जे ओमेगा L झालं, तसंच जे आपले 4 पॅरामीटर असतात का RLCG, कॅपॅसिटन्स आणि कंडक्टन्स, या चौकाच्या फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला लिहिला जातो ऍक्च्युली. सो G प्लस जे ओमेगा इंटू C. RLCG 4 काय असतात आपले लाईन पॅरामीटर असतात. आपण R याला छोटा R लिहिला, मोठा R तुम्हाला वाटलं तर मोठा R लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण हा झाला
एक इम्पिडन्सचा फॉर्म्युला, कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सचा. सर्ज इम्पिडन्सचा हाच फॉर्म्युला असा कसा येते, जर तुम्हाला वर्ड दिलेला आहे डिस्टॉर्शनलेस, काय वर्ड आहे, डिस्टॉर्शनलेस किंवा लॉसलेस, डिस्टॉर्शनलेस किंवा लॉसलेस, त्यावेळेस काय असते, आर इज इक्वल टू आपण रेजिस्टन्स 0 कन्सिडर करतो आणि कंडक्टन्स सुद्धा 0. रेजिस्टन्स 0, कंडक्टन्स आपण 0 दोन्ही कन्सिडर केले तर आपला फॉर्म्युला कसा मॉडिफाय होईल, यस काय मॉडिफाय होईल, आरच्या जागी 0 टाकलो आपण, आरच्या जागी 0 टाकला तर आर गायब, जीच्या जागी 0 टाकला जी गायब, जे ओमेगा एकावर आहे का ते कॅन्सल. म्हणजे आपला फॉर्म्युला काय झाला, झेडचा फॉर्म्युला √L/C. हा सिंपल फॉर्म्युला आपण डायरेक्ट यूज करतो, पण तुम्हाला मी डिस्टॉर्शन समजून सांगण्यासाठीच हे सांगितलं. आता आपल्याला काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, झेडची व्हॅल्यू दिलेल्या क्वेश्चन मध्ये तुम्ही रीड करू शकता. झेडची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 50. ओके, झेड इज इक्वल टू 50 टाकायचं. इथे इंडक्टन्स पर मीटर, इंडक्टन्सची व्हॅल्यू किती दिली आहे, 0.25 मायक्रो हेनरी, म्हणजे 10 पॉवर काय करायचं आहे, -6. याला सॉल्व करायच्या आधी काय करू आपण, स्क्वेअर करू. याला स्क्वेअर करायला तर अंडर हा रूट हटवा लागेल ना आपल्याला. त्या 50 इकडे स्क्वेअरिंग जर केली तर इथं L/C डायरेक्ट भेटते आपल्याला. मग एलची किंमत पण इथे टाकून द्या. एलची किंमत किती आहे, एलची किंमत आहे सर 0.25 इंटू 10⁻⁻6. ओके, आता सी पाहिजे, मग सी कडे ठेवला. बाकी 0.25 ला काय लिहिलं, 0.25 ला आपण 2 0 ऑलरेडी आहेत ना, याला डेसिमल नंतर 2 पॉईंट आहेत तर आपण काय करूया, 0.25 ला 25 लिहू इंटू 10⁻⁻6 ऑलरेडी होतं. याचे 2 पॉईंट आपण हटवले, म्हणजे या 2 डेसिमल इकडे लिहिले तर इकडे आपल्याला काय लागेल, 10⁻⁻2 लिहिलं आहे. कशासाठी, हे 2 डेसिमल आपण हटवले. तुम्हाला समजायसाठी आपण त्याला आधी की आपण पहिले काय केलं, 2 0 हटवले, याचे म्हणजे डेसिमल हटवलं आणि याला असं लिहू शकतो, 10⁻⁻6 हा झालं, डिवायडेड बाय हा 50चा स्क्वेअर इथं आला. 50चा स्क्वेअर जर तुम्हाला डायरेक्ट नसेल लिहित तर 50 × 50 लिहा तुम्ही, म्हणजे जेणेकरून काय होते, हा 25 ने काय होतो, 25 ने हा 50 कडून जातो. 25 आहे 25, 25 कुठलाही 50 आहे काढा, हा झाला 2. खाली किती उरले, तर वरती बघा काय झालं, वरती आपलं ऑलरेडी काय आहे, 10⁻⁻2 इंटू 10⁻⁻6 आहे. आणि खाली किती आलाय, 50 गुणिले 2 म्हणजे खाली आलाय 100. याला जर तुम्ही वरती घेतलं, ते 100ला वरती ट्रान्सफर करायचं म्हटलं तर तुम्हाला काय करावं लागेल, याला इथं 100 जर खाली आहे तर वरती, याचा अर्थ 10⁻⁻, वर गेल्यावर तो मायनस होऊन जाईल, 10⁻⁻2. आता तुम्हाला माहिती आहे घातांकाची बेरीज तुम्हाला माहित आहे, याची सगळ्यांची काय करावं लागेल, बेरीज. तिघांची बेरीज किती होते, 10⁻⁻10 फॅरेड पर मीटर इज दी आन्सर. युअर करेक्ट आन्सर इज, तुमचा आन्सर आहे. काय केलंय, डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकता, मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी करतोय हे, नाही तर सर एवढा टाइम लागते का, एवढा टाइम लागत नसते. पण हे डिस्टॉर्शनलेस काय, लॉसलेस का बरं, मग हेच का बरं घ्यायचं, हे सर्व सांगणं माझं काम आहे. ओके, आता आपण काय करू, आजच्या क्लासमध्ये एवढंच. उद्यापासून उद्या नक्की एक क्लास घेऊ, बाकीचे क्वेश्चन करू. तुम्ही क्लास, ओके, हा सोपे टॉपिक आहे तरी आपण काय करू, उद्याच घेऊ. इथून सुरुवात करू आपल्या क्लासला. सो काय करा, रिवाइज करा प्रॉपर, नोट्स बनवा प्लीज. नोट्स तुमच्यासाठीच आहे, मी म्हणत नाही की 10 वेळा हा व्हिडिओ पहा. नोट्स बनवा, क्वेश्चन जे सॉल्व्ह होत आहे यातले कुठले प्रॉब्लेम महत्त्वाचे नाही आहेत, तुम्हाला येतात नाही आहेत, जे लॅक पॉईंट्स आहे करणं तुमचं गरजेचं आहे. ओके, थँक्यू सो मच क्लास बघितल्याबद्दल, आणि जे कोणी तुमचे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यासोबत शेअर करा. थँक्यू सो मच, क्लास फिनिश करतो.